आनंद ही पदवी आपणाला मिळणं, या पदवीचा आपणाला अनुभव होणं आणि जीवनामध्ये उतरत्या आयुष्यामध्ये आपण त्याचा अनुभव करणं आणि दुसऱ्याच्या मग आपण हसत राहणार ना. जगविनोदे विवहते काय म्हणणार. सगळं जग बघ कसं आहे, अनाडीपणामुळे अज्ञानामुळे दुःखामध्ये प्राप्त झालेलं आहे. साधी गोष्ट आहे ना. आता तुम्ही बाहेर बघतायत ना, बातम्या वाचतायत ना, पेपर वाचतायत ना, है ना, यूट्यूब बघत असाल, त्याच्यामध्ये सगळ्या ज्या मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्या ह्याच्यामध्ये काय दिसत आहे, पवारांचं काय चाललेलं आहे, उद्धव ठाकरेचं काय चाललेलं आहे, कोण कोणाला पळवतोय, कोण कोणाला हे करतोय, अशाच गोष्टी चाललेल्या आहेत की नाही सांगा. आणि हे केवळ कशामुळे आपणाला हसू येतं. साधी गोष्ट आहे. अहंकारामुळे पक्षही डुबवला, आमदारही गमावले, पक्षाचं चिन्हही गमावलं, पक्षाचा झेंडाही गमावला. आणि एकाच झालं ते समजून दुसरा तरी सुधारायचा ना, नाही तेही नाही, है ना. तो म्हणतोय का आता तुम्ही बाबा काका आता किती दिवस करत राहणार आहे, 85 वर्ष झालेलं आहे, आता आम्ही उपमुख्यमंत्री किती दिवस राहायचं, है ना. तर मग आता तुला तू घे आणि हा पक्षही घे तुला, आणि सगळं तू करण, तूच करण, मी रिटायर होतो, मी आता जातो हिमालयात, असं म्हणायला पाहिजे की नाही. नाही म्हणत. पण त्याच्यामुळे व्याप किती, पहिले किती 4 पक्ष झाले, किती आता 6-7 पक्ष झाले, है ना. हे कशामुळे, अहंकारामुळे ना. अहंकार कोणामुळे, अज्ञानामुळे. आपणाला समजतं ना, छोटी गोष्ट आहे, तू मोठा झाला आहे, आता तुला भावाचं वाटतंय ना, घे सगळं दिलं तुला, है ना. मी आता तुम्हाला सांगतोय, हा एवढा मोठा आश्रम केलाय की नाही, त्याच्यासाठी आम्ही रक्त घातलंय की नाही, घाम वाहिलाय की नाही, याच्यामध्ये मला जराही आसक्ती नाही. तुमच्यापैकी कोणाला वैभव तुला घ्यायची इच्छा आहे, आश्रम घे, ठीक आहे ना, तुझ्या नावावर करतो, माझा सगळा रूम तुला देतो, खोली कुटिया देतोय एवढी बांधलेली ती, मी एका कुटियामध्ये तात्पुरतं काही दिवस तुला मार्गदर्शन करेपर्यंत राहतो. सगळ्यांना सांगतोय मी, रितेशला सांगतोय, याला सांगतोय, दुसऱ्या कोणालाही सांगतोय, राहा, पण माझ्यासारखे व्हावं लागेल. तुम्ही बायको आणाल आणि इथेही हे घेतोय, हे जमणार नाही इथं है ना, असं नाही जमणार. हे पाहिजे असेल तर ते त्यागावं लागेल. मोठेपणा पाहिजे असेल, तुमच्या पाया पडायला असतील तर ते त्यागावं लागेल ना तुम्हाला, नाही तर हा आपल्यासारखाच ना, याला कोण करणार आहे. तेव्हा सांगायचं काय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणं हे महत्वाचं आहे. आपलं स्वरूप समजलं पाहिजे. मी सच्चिदानंद घन आहे, मग आपलं सगळं मरण संपतं, मग आपला सगळा भवसागर संपतो, सगळ्या भाकड कथा होऊन जातात. काही अर्थ वाटत नाही आपल्याला त्याच्यामध्ये. अज्ञानासाठी त्या खऱ्या आहेत, आपल्यासाठी ज्ञानासाठी काय खोटं आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे, हे एकदा दृढ ज्ञान झाल्यानंतर ठीक आहे. पण म्हणून काय झालं, हा संसार संपतो का, नाही. हे शरीराची जी तुम्हाला अनुभव येतोय हा संपतो का, नाही संपतो. पण मग तरी काय, सासू सुनेचं भांडण झाल्यानंतर सासू आणि सून दोघेही एका जागी राहतात का नाही, एका जागीच खातात का नाही, एकमेकाला ताट देतात की नाही देतात. पण पहिल्यासारखी प्रेम भावना नाही ना, है ना. ठीक आहे, जगाला काही वाटून देत नाही म्हणून आपण राहू घ्या, पण ते प्रेम नाही, पहिल्यासारखं प्रेम नाही. पहिलं देहाविषयीचं जे होतं ना, आत्मीयता होती, ती आता आत्मीयता सुटून जाईल. नाही, जात आहे, जाऊ दे, जेवढं दुखतंय तेवढं थोडंसं गोळ्या घेऊन बरं होतंय तर ठीक आहे, नाही नाही तर मी तयार आहे, अशी हिंमत आपल्याला येऊन जाते. आपण दयनीय होत नाही, आपण दीन होत नाही, आपण हीन होत नाही, आपण दुर्बळ होत नाही. तर आपलं अमरत्व जे आपण हरवलं होतं ना, ते प्राप्त होऊन जातं. काय, आपलं जे मोठेपण, आपलं जे अमृतत्व आपण हरवलं होतं ते आपल्याला प्राप्त होऊन जातं. आपलं स्वतःचं स्वरूप आपल्याला कळतं. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी वंजारी नाही, मी मराठा नाही. किती किती भेद आणि किती विनाकारण व्यर्थ काय चाललेले आहेत गोष्टी चालल्या आहेत की नाही सांगा. किती आंदोलनं आणि काय काय, तो तिथे केजरीवाल आणखी तो तिकडे काय काय कर,
छोटी गोष्ट आहे ना. पहिल्या समयातला जायचं आणि काय भाऊ घ्यायचं घे, झालं, बरोबर झालं ना. हा, जेलमध्ये ठेवायचं, तयार आहे मी, घे, राजीनामा दिलं, जेलमध्ये जातो. साध्या गोष्टी आहेत की नाही. समजा माझ्यावर अशी आपत्ती आली तर मी काय घे चौकशी, काय करायची ते करून घे. हा, मी दोषी आहे का, ठीक आहे, जेलमध्ये ठेवायचं का, ठीक आहे, जेलमध्ये देवाचं भजन करतो, असं म्हणेल की नाही म्हणेल. किती साध्या गोष्टी आहेत, किती गुंतागुंतीच्या करून टाकतात सांगा, है ना. चला आपण इथे जाऊया. पेज नंबर 21 आहेत, हा ना. झाला. वर सांगितलं तिसरा का. शिवाय नेह नाना असते किंचन न इह नाना अस्ति किंचन. अनेक या ठिकाणी भेद काही नाही. काय या ठिकाणी ह्या जगामध्ये कोणताही भेद नाही. न इह म्हणजे या जगामध्ये, नाना म्हणजे अनेक, अस्ति किंचन कुठलीही गोष्ट अनेक नाही आहे. श्रुती काय सांगते, नेह नानास्ति किंचन. काय एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एकच एकच, दुसरं नाही, आणि तेच असं काय ब्रह्म आहे. आणि या जगामध्ये जे नाना दिसत ते नाना काही नाही. हा आपला काय झाला पाहिजे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे मी तुम्हाला समजावून अनुभव सुद्धा दिलेला आहे. अंतरिक्षामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतो, सगळं काही, सूर्य सुद्धा एकदम एवढा बिंदू सारखा होऊन नाहीसा होऊन जातो. सगळे चमकणारे तारे नाहीसे होऊन जातात आणि फक्त सगळीकडे भयंकर मिट्ट काळोख आहे आणि फक्त आपलं अस्तित्व आपल्याला जाणवत आहे. आणि जगामध्ये या अंतरिक्षामध्ये काही गोष्ट नाही. मग कोण आहे, मग मी आहे, आणि मी आहे कुठे आहे, सर्वत्र आहे. आपल्या देहाचंही भान होत नाही आणि आपण मी आहे हे मात्र भान होत. मी आहे आणि मी कुठे आहे तर सर्वत्र आहे. संबंध विश्वामध्ये पसरलेलं मी आहे, मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. इथं मला नाना काहीच दिसत नाहीये. केवळ आणि केवळ सर्व जगामध्ये पसरलेलं, विश्वामध्ये पसरलेलं हे विश्वाचे माझे घर. हा किंबहुना चराचर आहे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही. चला, नेह नानास्ति किंचन इत्यादी श्रुतीमध्ये भेदाचा निषेध केला आहे ना. हा निषेध केलाय ना. हा निषेध श्रुतीने निषेध केलाय. का निषेध केलाय, त्याला काहीतरी कारण असेल ना. तो निषेध तेव्हाच संभवतो की जेव्हा वास्तव भेद अभेद असतो, है ना. नेह नानास्ति किंचन म्हणजे इथे अनेक कुठल्याही गोष्टी नाहीयेत हे श्रुती म्हणते. ही श्रुती का म्हणते की इथे जर तुम्हाला भेद दिसत असला तरी वास्तवात भेद नसेल तर श्रुती म्हणेल की इथे काही भेद नाहीये म्हणून. काय तुम्हाला रस्त्याने जाताना, कारमधून जाताना रस्त्यावर मृगजळ दिसतंय, बरोबर आहे ना, है ना. ते बालक आहे, ते बालक ओरडत आहे, बाबा समोर पाणी आहे, आपण परत जाऊया. ठीक आहे ना. तो बाप काय करतो, अधिक वेगाने चालवतो ना. पुढे तो घाबरून जातो, बाबा थांबवा ना, थांबवा ना, परत चला ना. बाबा आता काय करतो, परत चालवतो, जोरात वेगात चालवतो. त्याच्यानंतर तो ओरडून गचकाचं धरून हलवून काय करतो, बाबा थांबा ना, आपण मरून जाऊ ना, आपण वाहून जाऊ ना, आपली कार वाहून जाईल ना, थांबा ना, परत फिरा ना. वडील काय करेन, आणखी वेगाने चालवेल. थोड्या वेळाने गेल्यानंतर काय होईल, घनदाट जंगल यायला लागलं आणि ते मृगजळ नाहीचं झालं. बरोबर आहे ना. आता हे मृगजळ जे नाहीचं झालं है ना, दोघांच्या वर्तनामध्ये हा भेद दिसला. हा कशामुळे,
अज्ञानामुळे, अज्ञानामुळे. बरोबर आहे ना. जे मूल आहे ते मूल अज्ञानामुळे घाबरत होतं, भीत होतं. त्याला तो पाणी दिसत होतं आणि बाबाला काय दिसत होतं? नाही, मृगजळ आहे. इथे नाहीच, मृगजळच आहे. आणि हे मृगजळ नाही आहे, तिथे वस्तुस्थितीने काय आहे? जल नाहीच आहे, रस्ताच आहे. आणि म्हणून तो वेगाने जात होता ना, त्याचा निश्चय आहे ना, म्हणून तो ठामपणे काय जात होता. आणि मुलगा घाबरत होता. दोघांच्या वर्तनामधला फरक ह्या ज्ञान आणि अज्ञानामुळे आहे ना. तशातून श्रुती काय सांगते? नेहनानासी किंचन, है ना. हे असं म्हणणं केव्हा संभव होईल? तुम्हाला भेद दिसतोय पण वास्तवात भेद नसेल तरच श्रुती म्हणेल. काय आपल्याला दिसतोय भेद, समजलं ना. तुम्ही भिन्न आहे, मी भिन्न आहे, हे भिन्न आहे, मी भिन्न आहे, हे आपल्याला भेद दिसतोय. पण वास्तवात भेद नसेल तेव्हाच वेद म्हणेल की नेहनानासी किंचन. बरोबर आहे ना. शिवाय नेहनानासी किंचन इत्यादी श्रुतीमध्ये भेदाचा निषेध केला आहे. तो निषेध तेव्हाच संभवतो की जेव्हा वास्तव अभेद असतो. वास्तवामध्ये अभेद असतो, त्याविना भेदाचा निषेध संभव नाही. वास्तव अभेद असेल तर दिसणाऱ्या भेदाचा निषेध संभव काय है ना. तिथे दिसणारं काय? मृगजळ. वास्तविक तिथे काय? मृगजळ नाही आहे. तरच काय इथे तो म्हणेल ना मृगजळ नाही आहे, खोटं आहे ते, असंच म्हणेल ना. तर वास्तव अभेद असेल तर भेदाचा निषेध होईल. श्रुती काय करते? भेदाचा निषेध करते. भेदाचा निषेध कधी या बसा. भेदाचा निषेध कधी संभव आहे? वास्तव अभेद असेल तर. दिसणारा भेद असून सुद्धा वास्तव जर अभेद असेल तरच आपल्याला काय सांगतो? श्रुती म्हणेल नेहनानास्ति किंचन. त्याविना भेदाचा निषेध संभवत नाही. भेद निषेधाच्या अनुपत्तीच्या ज्ञानरूप श्रुतार्थपत्ती प्रमाणापासून भेद मिथ्यात्व व जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानरूप अर्थापत्ती प्रमा होते, है ना. ही अर्थस्य आपत्ती है ना. अर्थापत्ती प्रमाणे काय सांगतात? श्रुती काय करतात? नेहनानासी किंचन. याचा अर्थ काय? वास्तव तिथे अभेद असला पाहिजे. तर अर्थापत्ती प्रमाणे अभेद नसेल तर श्रुती निषेध नाही करू शकत, है ना. भेद दिसतोय पण वास्तव अभेद आहे, तेव्हा श्रुती काय म्हणेल? नेहनानासी किंचन. आणि नेहनानासी किंचन हे म्हणणं संभव तेव्हाच आहे की दिसणारा भेद खोटा आहे ना, आणि वास्तव असणारा अभेद खरा आहे ना, तेव्हाच म्हणेल ना. तर अर्थापत्ती प्रमाणे काय? वास्तव अभेद सिद्ध होतो. दिसणारा भेद असला तरी वास्तव अभेद म्हणतोय, नाहीतर श्रुती असं म्हणणं शक्य नाही. काय? नेहनानासी किंचन. बरोबर आहे. तर अर्थापत्ती प्रमा, अर्थापत्तीचे ज्ञान होत आहे. काय अर्थाची आपत्ती आहे? वास्तव अभेद असल्याशिवाय ही म्हणू शकणार नाही. श्रुती अशी म्हणू शकणार नाही. काय म्हणू नाही शकणार? नेहनानासी किंचन असं म्हणू शकत नाही. कधी? वास्तव अभेद असल्याशिवाय. दिसणारा भेद आहे पण वास्तव अभेद असल्याशिवाय श्रुती नेहनानासी असं म्हणू शकणार नाही. ही अर्थापत्ती प्रमा होते, ज्ञान. म्हणून अभेद खरा आहे. काय? दिसणारा भेद खोटा आहे आणि न दिसणारा अभेद खरा आहे, कारण श्रुती तसा म्हणते. म्हणून शब्द प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाणाने आपल्याला काय होत आहे? अभेद खरा आहे, दिसणारा भेद खोटा आहे. बरोबर आहे. अभेदची साधक युक्ती काय? अभेदची साधक युक्ती काय? नेहनानासी किंचन अशी श्रुती म्हणते. तो वास्तव अभेद असल्याशिवाय असा निषेध शक्य नाही. काय? श्रुती नेहनानासी किंचन असं म्हणते, है ना. म्हणजे श्रुती अभेद म्हणते. वास्तव दिसणारा भेद असला तरी वास्तव अभेद असल्याशिवाय श्रुती असं म्हणू शकत नाही. श्रुती असं म्हणते म्हणून वास्तव काय? अभेद आहे. भेद दिसत असला तरी वास्तव काय? अभेद आहे. आपण काय? जीव ब्रह्माचा अभेदाची साधक युक्ती ही आहे. तिसरी साधक युक्ती काय?
नेह नानास्ति किंचन असं श्रुती म्हणते. नेह नानास्ति असं श्रुती म्हणायला संधी काय, वाव काय? वास्तव भेद असल्याशिवाय असं श्रुती कशी म्हणेल? भेद आम्हाला दिसतोय, पण श्रुती काय नेह नानास्ति किंचन म्हणते. म्हणजे आम्हाला दिसणारा भेद हा खोटा आहे, आणि श्रुती सांगते नेह नानास्ति किंचन. तर श्रुतीला काय दिसतंय? अभेद दिसतंय, है ना. जसं बालकाला काय दिसत होता? महापूर दिसत होता. हा, पण बाबाला काय दिसत होता? सुखी जमीन आहे, काहीच नाहीये तिथे, काहीच नाहीये. हा दृष्टीभेद कशामुळे निर्माण होतो? ज्ञान आणि अज्ञानामुळे निर्माण होतो. अज्ञानामुळे भेद दिसतोय, पण श्रुती काय सांगते? श्रुती आग्रहाने सांगते एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. असं जर म्हणते तर वास्तव त्या ठिकाणी दिसणारा तुम्हाला आम्हाला हा भेद असला तरी वास्तव काय असलं पाहिजे? अभेद असला पाहिजे. हे अर्थापत्ती प्रमाणे सिद्ध होत. बरोबर. साधक युक्ती काय? श्रुती नेह नानास्ति किंचन म्हणते असं म्हणणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा दिसणारा भेद खोटा असून वास्तव अभेद असेल तर. बरोबर आहे ना. म्हणून साधक युक्ती काय? अर्थापत्ती प्रमाणाने जीव आणि ब्रह्माचा अभेद आहे हे सिद्ध होतं. बरोबर आहे. आता या तीन गोष्टी आपण कशा सांगितल्या? साधक युक्ती कशाच्या? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याच्या. साधक युक्ती सांगितली. आता वादक युक्ती. वर सांगितल्याप्रमाणे या तीन युक्ती जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानास साधक अशा आहेत. झालं ना. आता ब्रह्म ऐक्य ब्रह्म ऐक्य ज्ञानास बाधक कशी वृत्ती असेल? जीव ब्रह्म भेद ज्ञानास. वर लिहा भेद ज्ञान. काय? ऐक्य नका लिहू, ऐक्य नका लिहू. वर लिहा भेद. काय लिहा? जीव ब्रह्म भेद ज्ञानास बाधक. भेद ज्ञान बाधाचं करायचं ना, आणि जीव ब्रह्म ऐक्य साधायचं है ना. इथे ही छपाईची चूक आहे, है ना. काय लिहाल तिथे? जीव ब्रह्म भेद ज्ञानास बाधक युक्ती, है ना. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? त्याच्यावर तुम्ही काय करणार? असं नाही. तुम्ही कोणत्या दृष्टीने म्हणतायत? शिकवलंय ना साधक वृत्ती. हा, साधक युक्ती सांगितले ना. वाच्यार्थाने म्हणतायत का लक्षार्थाने म्हणतायत? असा पहिला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. नाही, मी प्रश्न विचारलाय तुम्हाला. का विचारलाय? जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे असा प्रश्न तुम्हाला केला. हा, तर तुम्ही मला प्रतिप्रश्न केला पाहिजे. काय केला पाहिजे? तुम्ही तुमच्या मनामध्ये वाच्यार्थ आहे का लक्षार्थ आहे? काय विचारलं पाहिजे? उलटा प्रश्न मला काय विचारलं पाहिजे? तुमच्यामध्ये वाच्यार्थ तुम्ही वाच्यार्थाने विचारतात का लक्षार्थाने विचारतात? है ना. दिसतं त्याच्यातून लौकिक गोष्टीने विचारतात का शास्त्रीयरित्या विचारतात? असं तुम्ही मला प्रतिप्रश्न विचारला पाहिजे. मग मी सांगेन तुम्हाला वाच्यार्थाने. हा पटकन उत्तर काय देणार तुम्ही? हा, जीव आणि ब्रह्मामध्ये काय भेद आहे असं सांगाल ना. आणि मी तुम्हाला म्हणाल लक्षार्थाने म्हणून, तर तुम्ही काय म्हणाल? अभेद आहे. बरोबर आहे ना. आता परत मी विचारेन जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे का अभेद आहे? आता तुम्ही काय म्हणायचं? कुठल्या अर्थाने तुम्ही विचारतात? नाही नाही, आता झालं वाच्यार्थ लक्षार्थ झालं. आता औपाधिक का अनौपाधिक? काय? हा, औपाधिक का अनौपाधिक? है ना. औपाधिक का अनौपाधिक? उपाधीने का उपाधी रहित विचारतायत तुम्ही. हा, मी म्हणेन ते औपाधिक. तर तुम्ही काय म्हणाल? भेद आहे. जीव ब्रह्मामध्ये भेद. तर जीव ब्रह्मामधला भेद
कशामुळे असतो? उपाधीमुळे. तो जीव ब्रह्माचा भेद औपाधिक असतो. कसा असतो? जीव ब्रह्माचा भेद कसा असतो? आणि जीव ब्रह्माचं ऐक्य कसं असतं? अनौपाधिक. कसं असतं? उपाधी रहित असतं. उपाधी काढून टाकल्या का जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे ना. उपाधी धरल्या, पकडल्या तर जीव ब्रह्माचा ऐक्य भेद असणारच आहे ना. जे औपाधिक असतं ना ते मिथ्या असतं ना, है ना. जे उपाधीने बनलेलं असतं ते मिथ्या असतं ना. तर घटाकाश मठाकाश हा भेद खरा की खोटा? उपाधीने खरा, उपाधी काढली तर खोटा. बरोबर आहे ना. तर घटाकाश मठाकाश हा भेद उपाधीमुळे आहे, औपाधिक भेद आहे. बरोबर आहे ना. तो औपाधिक भेद खरा असतो का खोटा असतो? खोटा असतो ना. उपाधीने दिसणारा भेद काय असतो? कारण वास्तविक भेद नसतो. काय वास्तविक भेद नसतो, भेद दिसतो. तो कशामुळे? उपाधीमुळे दिसतो, म्हणून तो खोटा असतो, है ना. तर जीव आणि ब्रह्माचा भेद है ना, याला तुम्ही काय म्हणाल? मिथ्या आहे का खरा आहे? जीव आणि ब्रह्माचा भेद खरा आहे का खोटा आहे? म्हणजे मिथ्या आहे. बोला, जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे. काय भेद मिथ्या आहे? कारण हेतू सांगितलं पाहिजे. कारण उपाधीमुळे तो भेद झालेला आहे ना. काय सांगाल? उपाधीमुळे झालेला आहे तो. बरोबर आहे ना. आता हे बघा, इथे लिहिलंय बघा, तसंच लिहिलेलं आहे. मी फक्त तुम्हाला समजावून सांगतो कसं समजेल. जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे, है ना. याला काय म्हणायचं? अनुमान. वर लिहा, अनुमान. है ना, है ना. औपाधिक असल्यामुळे वर लिहा हेतू. काय है ना. आता हे झालं अनुमान, हे झालं काय, है ना. आता ही जीव ब्रह्माचे भेद हा खोटा आहे, मिथ्या आहे, हे सिद्ध करतायत ना. तर कसं म्हटलंय? जीव ब्रह्माचा भेद मिथ्या आहे, कारण औपाधिक असल्यामुळे. काय जे आता घट हा मिथ्या आहे, या मठ हा मिथ्या आहे की नाही? बघा, मृगजळ हे खोटं आहे की नाही? मग हे मृगजळासारखे आहे का? नाही, नाही ना. सत्ता किती आहेत? कुठल्या कुठल्या? पारमार्थिक, व्यावहारिक, प्रातिभाषिक, है ना. सर्प प्रातिभाषिक आहे, शुक्ती रजत प्रातिभाषिक आहे, मृगजळ प्रातिभाषिक आहे, है ना. तर ते काय, ते कसे असतात? प्रातिभाषिक सत्य असतं. आणि व्यवहारामध्ये जे घट पाणी पितोय, तहान भागते, तहान भागते का नाही, मग ते व्यावहारिक सत्य. आणि दुसरी कुठली सत्ता किती आहे? 3 प्रकारच्या: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि आपणालाही थोडं थोडं BA-MA वाल्यासारखं कळायला लागतं की नाही सांगा? कळायला लागतं की नाही सांगा? कळायला लागतं ना. बसलं, शिकायचं ठरवलं तर सगळं कळतं, है ना. तर आता घट आणि मठामध्ये भेद आहे का?
आहे, व्यावहारिक भेद आहे ना, है ना. घट आणि मठ ह्याच्यामध्ये काय भेद आहे ना, पण ते मिथ्या आहे का? घट आणि मठ या मिथ्या आहे का? नाही, पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने तो मिथ्या आहे ना, पण प्रातिभाषिक सत्तेच्या दृष्टीने तो मिथ्या नाही आहे ना, व्यावहारिक सत्य आहे ना, है ना. पारमार्थिक सत्तेकडे जाताना आपणाला व्यावहारिक सत्तेमधूनच जावं लागेल ना. इंग्रजीकडे जायचं असेल तर पहिल्यांदा मराठीमधूनच त्याला सांगावं लागेल ना. वॉटर म्हणजे काय, है ना, सन म्हणजे काय, कमकम म्हणजे काय, गो म्हणजे काय, हे त्याला मराठीतून सांगावं लागेल ना. तशाच तऱ्हेने पारमार्थिक सत्तेकडे जायचं असेल तर आपणाला व्यावहारिक सत्तेमधूनच जावं लागेल, है ना. घट आणि मठ हे मिथ्या आहेत का? म्हणजे रज्जू सर्पासारखे, हा, शुक्ती रजत सारखे, जवा कुसुम आपल्या गगन कुसुम सारखं किंवा मृगजळासारखं मिथ्या आहे का? नाही आहेत. बरोबर आहे ना. मग हे कसे आहेत? घट आणि मठामध्ये भेद आहे ना. तो भेद जो आहे हा उपाधीमुळे झालेला आहे का? नाही, तो खरा भेद आहे ना, व्यावहारिक भेद आहे ना. काय भेद आहे ना. तो घट आणि मठ, घट पट मठ यांना आपणाला व्यवहारामध्ये आपण त्याला खरं मानतो की नाही? मानतो ना. त्याच्यामध्ये भेदही आहेत की नाही? बरोबर आहे ना. आता बघा, आता आपण सिद्ध काय करतोय? जीव आणि ब्रह्मामधला भेद, हा, जीव आणि ब्रह्मामधला भेद हा मिथ्या आहे. कारण औपाधिक आहे म्हणून. जीव ब्रह्मांचा भेद औपाधिक आहे म्हणून. आता आपल्याला सांगावं लागेल, त्याच्यासाठी उदाहरण दाखवावं लागेल. काय दाखवावं लागेल? जे उपाधीने नसतं, हा, ते मिथ्याही नसतं ना. जसं घटपट, काय काय जे उपाधीने नसतं, जो भेद उपाधीनं नसतो, व्यावहारिक भेद आहे ना, है ना. तो उपाधिकचा भेद आहे का व्यावहारिक भेद आहे? व्यावहारिक भेद आहे ना. मग ते मिथ्या नाही येत ना. पाणी पिता येतं का नाही? येतं ना. तो महापूर रस्त्यावर दिलेला असलं त्यातून एक थेंबर तरी आपल्याला पाणी पिता येईल का? हा, 1 इंच तरी जमीन भिजवता येईल का? हरणाला पाणी पिता येईल का? नाही येत. म्हणून ते मिथ्या आहे. त्याला काय म्हणताय? मिथ्या आहे. पण या पाण्याला व्यावहारिक सत्य आहे की नाही? आहे ना. म्हणजे हे कसं आहे, घट आणि पटामध्ये भेद आहे ना, पण तो व्यावहारिक भेद आहे ना, औपाधिक नाही आहे ना. म्हणून ते काय मिथ्या नाही. बरोबर आहे. आता अनुमान काय केलेलं आहे बघा, जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्या. कशामुळे? औपाधिकत्वात, म्हणजे उपाधीमुळे असल्यामुळे. कसं? घटाकाश व महाकाश याप्रमाणे जे मिथ्या नसते ते औपाधिकही नसते. दृष्टांत कंसा दिलाय. जे निमांत ते मिथ्या असतं. घटाकाश आणि मठाकाश, घट आणि मठ नाही म्हणत, घटाकाश आणि मठाकाश. या आकाशाला धरा तर आकाशामधला घटाकाश आणि मठाकाश मधला जो भेद आपल्याला वाटतोय हा खरा की खोटा? हा खोटा. कशामुळे? उपाधीमुळे झालेला आहे. खरं काय? महाकाश. बरोबर आहे. खरं काय? महाकाश. मग घटाकाश मानतो ते उपाधीने, मग मठाकाश मानतो ते. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने जीव आणि ब्रह्म याच्यामधला भेद कशामुळे झालेला आहे? उपाधीमुळे झालेला आहे ना. हा, उपाधीमुळे झालेला आहे. म्हणून तो कसा आहे? मिथ्या. अनुमान कसा कराल? जीव आणि ब्रह्मामधला भेद मिथ्या आहे का? उपाधीमुळे, है ना. जसं घटाकाश मठाकाश याच्यामधला भेद उपाधीमुळे असल्यामुळे तो मिथ्या आहे. बरोबर आहे ना. आता याच्यासाठी व्याप्ती द्यावी लागते. कशी सांगतायत? जसे घट व पट यांचा भेद व्यवहार दशेत राहणार आहे,
है ना, तो व्यवहारातला नाही, है ना, तो औपाधिक नाही म्हणून मिथ्याही नाही, है ना, है ना, तो औपाधिक नाही म्हणून मिथ्या नाही. उपाधीने असतं तर आपण काय करू शकलो असं त्याचा, हे आपला व्यवहारच आहे ना, पाणी पितो ना, है ना, तर त्याच्यामधला हा पंखा आणि हा भेद, हा ग्लास, हे भेद आहे ना, है ना, हा भेद आहे. हा भेद कसा आहे, उपाधीमुळे आहे का व्यवहारामुळे? हा व्यावहारिक भेद आहे. हा व्यावहारिक भेद असणार, हा व्यावहारिक भेद आहे, औपाधिक नाही आहे म्हणून तो मिथ्या नाही. लक्षात येतंय का? आपण जीव आणि ब्रह्माच्या दृष्टीने बघायला गेलं ना तर हे देखील मिथ्या होईल. कुठली पारमार्थिक कडे आपण वळलो तर हे देखील मिथ्या होतं. पण आपण कुठे बघतोय? व्यावहारिक आणि प्रातिभासिक, है ना. व्यावहारिक आणि प्रातिभासिक मध्ये कोण खरं? व्यावहारिक खरं. व्यावहारिक आणि पारमार्थिक मध्ये कोण खरं? पारमार्थिक खरं. हे लक्षात येतं का? मग सगळ्या गोष्टी समजत येतील, है ना. आता जीव आणि ब्रह्मामधला भेद हा मिथ्या आहे, कारण उपाधीमुळे झालेला असल्यामुळे. याच्यासाठी उदाहरण काय? घटाकाश मठाकाश यामधील भेद, बरोबर आहे ना. घटाकाश आणि मठाकाश यामधील भेदासारखा आहे ना. याच्यासाठी व्यतिरिक्त व्याप्ती काय दिली आहे की घट आणि मठ याच्यामधला भेद कसा आहे? व्यावहारिक आहे, है ना. तो औपाधिक नाही, है ना, म्हणून तो मिथ्या नाही. हे लक्षात येतं का? हा. आणि मिथ्या कोण होईल? औपाधिक असेल ते. हे लक्षात येतं का? कोण? भेद मिथ्या कधी होईल? भेद औपाधिक असेल तर. कसा असेल? उपाधीमुळे असेल तर ते मिथ्या होईल, है ना. आणि व्यावहारिक असेल तर त्याला व्यावहारिक सत्यता आहे. पाणी पिता येतं, हवा घेता येतं, मिथ्या कसं होईल? पण प्रातिभासिक मृगजळ आहे, त्याने 1 इंचही जमीन भिजत नाही की एक थोडासाही कणभरही काय तहान भागत नाही. हे लक्षात येतं का? आता अनुमान मला तुम्ही समजावून सांगा. जीव आणि ब्रह्म याच्यामधील भेद मिथ्या आहे, कारण उपाधीमुळे बनल्यामुळे, औपाधिक असल्यामुळे. जसा घटाकाश मठाकाश यामधला भेद काय? औपाधिक आहे म्हणून तो मिथ्या आहे. बरोबर मानतोय ना आपण? मानतो ना. आपल्याला काय माहिती आहे? घटाकाश मठाकाश हे भेद दिसतोय पण तो खोटा आहे, हे आपण मानतो ना. व्यवहारात मानतो की नाही? उदाहरण दिसलं की नाही आपल्याला? काय उदाहरण दिसलं? घटाकाश महाकाश, घट फोडला मठ फोडला की महाकाशच बनून जातो. मग घटाकाश आणि मठाकाश मध्ये दिसणारा भेद खोटा आहे, मिथ्या आहे, हे आपण म्हणलं ना. तर आपल्याकडे धरण्यासाठी काय आधार? काय? घटाकाश आणि मठाकाश यामध्ये जो दिसणारा भेद आहे हा मिथ्या आहे. काय दिसतंय? उदाहरण काय आपल्याला दिसतं? घटाकाश आणि मठाकाश यामध्ये दिसणारा भेद मिथ्या आहे. बरोबर आहे ना. हे आपल्याला उदाहरण आहे. हे तुम्हाला संमत आहे, मला संमत आहे, तुम्हाला संमत आहे की घट आकाश आणि मठाकाश हा दिसणारा भेद आहे, खरा भेद नाही. तो भेद काय? मिथ्या आहे. कारण महाकाश एकच खरा आहे. बरोबर आहे ना. आता मग हेच उदाहरण आपण लावणार कुठे? जीव आणि ब्रह्मामध्ये लागणार. जीव आणि ब्रह्मामध्ये जो भेद आपल्याला वाटतो, है ना, हा व्यावहारिक असेल, है ना, वाच्यार्थिक असेल, उपाधीमुळे असेल. पण उपाधीमुळे जे भेद असतो हा मिथ्या असतो. जसा घटाकाश आणि महाकाश याच्यामधला भेद जसा मिथ्या आम्ही सर्वांनी स्वीकारलेला आहे, तशाच तऱ्हेने जीव आणि ब्रह्म याच्यामधला भेद उपाधीमुळे झालं. उपाधी कुठल्या सांगितले? घटून घेतलेला आहे. माया आणि अविद्या. कुठली? माया आणि अविद्या. हे बरोबर आहे ना. ही उपाधी आहे. ही माया व्यर्थ आहे, उपाधी अविद्या ही व्यर्थ आहे. त्याच्यामुळे मायामधले प्रतिबिंबही गेलं, अविद्येमधले प्रतिबिंब गेलं. राहिलं कोण झालं? ब्रह्मचैतन्य, उठचं चैतन्य. या दोघांमध्ये एकता. बरोबर आहे ना. मग ह्याच्यामधला भेद आहे
जो भेद दिसतो, जीव आणि ब्रह्मामध्ये भेद दिसतो, तो माया आणि अविद्येमुळे. आणि माया आणि विद्या या काय उपाध्या आहे. बरोबर आहे ना? तर जीव आणि ब्रह्मामधला भेद कसा आहे? औपाधिक आहे. औपाधिक आहे म्हणून तो मिथ्या आहे. त्याच्यावर काय शिक्का मारायचा? मिथ्या. काय मारायचं? हा, कधी आपण मिथ्या हा शिक्का कधी मारू? औपाधिक हा शिक्का मारला गेल्यानंतर दुसरा शिक्का कोणाचा? मुख्यमंत्र्याचा. काय? मिथ्या. काय पहिला शिक्का कुठला? औपाधिक. त्याच्यावर औपाधिक दिसल्यावर दुसरा शिक्का काय? मिथ्या. जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्या आहे का? कसा? हा, घटाकाश आणि मठाकाश याच्यामधल्या भेदासारखा हा भेद जसा काय मिथ्या आहे तशाच तऱ्हेने. पण याच्यासाठी आपल्याला व्याप्ती दाखवावी लागते. बघा भाऊ, काय घट आणि पट हे काय, यांच्यामध्ये भेद आहे की नाही? भेद आहे ना? आहे ना? हा औपाधिक नाही म्हणून हा खरा भेद आहे. तसा भेद यांच्यामध्ये आहे का? नाही. जीव आणि ब्रह्मामध्ये असा भेद आहे का? असा भेद नाही आहे, है ना? घट आणि मठ, आता ह्याच्यामध्ये जसे घट व पट यांचा भेद व्यवहार दशेत राहणारा आहे, तो औपाधिक नाही म्हणून मिथ्याही नाही. हे कळलं का? मिथ्या का नाही? मिथ्या असतं तर पाणी पिता आलं नसतं ग्लासाने, आणि मिथ्या असतं तर काय केलं असतं? हे करता हवा घेता आली नसते. आणि हे दोन्ही व्यावहारिक सत्य आहे म्हणून याच्यामधला भेदही व्यावहारिक आहे आणि तोही सत्य आहे, व्यावहारिक सत्य आहे. हे लक्षात येतंय का? चला पुढे जाऊया. जसे घट व पट यांचा भेद व्यवहार दशेत राहणार आहे, तो औपाधिक नाही म्हणून मिथ्या नाही. याला अधोरेखा करा. ही व्याप्ती दिसली. है ना? पुढे बघा, जरा क्लिष्ट त्यांनी साध्या पद्धतीत आपण लिहू शकलो असतो हा ग्रंथ, पण त्यांनी क्लिष्ट लिहिलं. ज्या अर्थी जीव ब्रह्माचा भेद स्वरूपता नाही, स्वरूपाने नाही आहे भेद, त्या अर्थी तो मिथ्या नाही असं मुळीच नाही. असं नाही. जीव आणि ब्रह्माचा भेद स्वरूपाने भेद नाही म्हणून तो भेद मिथ्या नाही असं म्हणायचं नाही, किंतु तो मिथ्याच आहे. भेद काय? तुम्ही भेद दाखवायला लागला तर मिथ्या आहे. अनुमानात, आता हे सांगितलं, अनुमानामध्ये सगळं सांगितलं ना, त्याला जीव ब्रह्माचा भेद याला काय म्हणतात? शास्त्रीय भाषेत पक्ष म्हणतात. काय म्हणतात? गोल करा, आवळा करा. मिथ्यात्व हे सिद्ध करायचं आहे. मिथ्यात्व याला काय म्हणतात? साध्य म्हणतात. आणि औपाधिकता किंवा औपाधिकत्व याला काय म्हणतात? हेतू. अनुमानामध्ये 3 पदार्थ होतात. काय? पक्ष, ज्याच्यामध्ये सिद्ध करायचं आहे त्याला पक्ष म्हणतात. पर्वतामध्ये सिद्ध करतो, पर्वत पक्ष होता. कशाला सिद्ध करायचं? अग्नीला सिद्ध करतो. अग्नी हे साध्य. कोणामुळे करायचंय? तर धुमामुळे, धुरामुळे. तर धूर हा काय जातो? हेतू जातो. हा, तर ह्या अनुमानामध्ये काय? पक्ष कोण आहे? जीव ब्रह्माचा भेद हा पक्ष आहे. मिथ्यात्व हे काय? साध्य आहे. औपाधिकता हे हेतू आहे. घटाकाश व महाकाश या 2 आकाशांचा भेद व घट व पट यांचा भेद हे उदाहरण आहे ना? घटपट याच्यामधला भेद आणि घटाकाश आणि महाकाश यांच्यामधला भेद हे 2 काय उदाहरण. घटाकाश आणि महाकाश ह्याच्यामधला भेद औपाधिक आहे का खरा आहे? औपाधिक आहे. आणि घट आणि मठ याच्यामधला भेद औपाधिक आहे की खरा आहे? व्यावहारिक खरा आहे. कसं म्हणणार? औपाधीने नाही बनलाय. कशाने नाही बनलाय? उपाधीने नाही बनलाय. व्यवहारामध्ये पाणी पिऊ शकतो, व्यवहारामध्ये हवा घेऊ शकतो, त्याच्यामुळे तो भेद खरा आहे. ह्याने पाणी पिता येत नाही आणि ह्याने हवा घालता येत नाही, है ना? त्याच्यामुळे हा भेद खरा आहे.
पण घटाका जन्माटाकाचा हा भेद कसा? औपाधिक आहे. आणि घट आणि मठ याच्यामधला भेद कसा आहे? व्यावहारिक भेद आहे. तो व्यावहारिक भेद, व्यावहारिक सत्य म्हणजे व्यावहारिक खरा. बरोबर आहे? पुढे चला. आता भेद भ्रांती कशाला म्हणतात? भेद रूप भ्रांती. काय काय भेद रूप भ्रांती नाही ना? भेद भ्रांती हे कशाला म्हणतात? ह्याचं लक्षण करताय काय? भेद भ्रांती कशाला म्हणायचं? जीव आणि ईश्वर यात भेद आहे असे समजणे हीच भेद भ्रांती आहे. अधोरेखा करा. महत्वाचं वाक्य काय? पुस्तक नाही घेतलं का? हा, विकत घे, यांच्याकडून घे, नाही तर काय उपयोग आहे? आणि वेळ काढून रविवार वेळ काढायचा, 3:30 ते 3:30 पर्यंत काम कर, आंघोळ बिंघोळ करायची, यायची. जीव आणि ब्रह्म, जीव आणि ईश्वर यात भेद आहे असे समजणे याला काय म्हणतात? भेद भ्रांती. काय म्हणतात? अधोरेखा किंवा भेद भ्रांती म्हणजे काय? जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे असं समजणं. जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहेच असं समजणं याला काय म्हणतात? हा, वेदांतामध्ये काय म्हणतात? भेद भ्रांती. भेद भ्रांती होय. या भेद भ्रांतीत मुख्य 5 भेद म्हणजे प्रकार आहेत. आता ह्या भेद भ्रांती आहे ना, भेद भ्रांतीचे किती प्रकार आहेत? 5 प्रकारच्या भेद भ्रांती आहेत. आता बघूया. 1, जीव आणि ईश्वराचा भेद. बरोबर. दुसरा, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद. 2 झाले. आता बघ, जीव आणि जडाचा भेद. बरोबर आहे. 3, जीव जडाचा भेद. पुन्हा जड आणि ईश्वराचा भेद है ना, जड आणि ईश्वराचा भेद. आणि 5, जड जडाचा भेद. हे जड, हे जड. बरोबर आहे ना? आता पहिली भेदभ्रांती कुठली है ना? जीव आणि ईश्वराचा भेद. ही काय आहे? भ्रांती. ही भेद. पण जड आणि चेतन हा पण भेद आहे की नाही? है ना? ज्याच्यामध्ये जीव नाही, चैतन्य नाही, ते जड. आणि ज्याच्यामध्ये आमामध्ये चैतन्य आहे ते काय? चैतन्य. जड चेतन हा भेद आहे की नाही? चेतनामध्ये कोण येतं? हा, चेतनामध्ये कोण होतं? ईश्वर आणि जीव येतो ना. काय चेतनामध्ये कोण होतो? ईश्वर आणि जीव येतो. आणि जडात कोण येतो? जड है ना. तर आता इथे किती झाले? 2 झाले ना. कोण? ईश्वर आणि जीव. ईश्वर आणि जीव. आणि इथे कोण आला? लिहाल का? वैट लिहाल का? कसं लिहू शकतो? ईश्वर, जीव, बाजूला लिहा जड. 3 पदार्थ झाले. पहिले काय लिहाल? जड आणि चेतन. चेतन आणि जड असे 2 भेद लिहा. लिहिले. नंतर मग आपल्याला भेद भ्रांती म्हणजे जीव आणि ईश्वर. बरोबर आहे ना? जीव आणि ईश्वर. आणि बाजूला कोण राहिलं? जड है ना. आता 3 पदार्थ आहेत ना, है ना? किती? या 3 पदार्थामध्ये भेद आहे की नाही? हा आहे ना. कोणाकोणाचं सांगा बरं? जीव आणि ईश्वराचा भेद सिद्ध झाला 3 पदार्थ म्हटल्यानंतर. नंतर जड आणि ईश्वरातला भेद झाला आणि जड आणि जीवातला भेद आला है ना. मग आणखी कुठले? जड जडातला. आणखी झालं का? 5 भेद झाले का? भेद झालं का? लक्षात आलं की ना? आता पहिलं किती? पहिले मूळ कोण? नाही, मूळ कोण? ब्रह्मचैतन्य. एकमेवा द्वितीय ब्रह्म नेह नानाचे किंचन. बरोबर आहे ना. नंतर किती भेद झाले? जड चेतन.
बरोबर आहे ना. चेतन आणि जड, चेतनामध्ये किती भेद झाले? दोन. कुठले? ईश्वर आणि जड, आणि ईश्वर आणि जीव, आणि इथे कोण आलं? जड. आता या तिनामध्ये भेद करा, किती भेद झाले? नाही, तिनामध्ये किती भेद झाले? पहिले मूळ, जड आणि ईश्वर, जड आणि जीव, आणि ईश्वर आणि जीव, तीन भेद झाले. आणखी जर बारीक गेलं तर काय झालं? जीवात आणि जडात. ते सांगू शकशाल तुम्ही? लहान मुलांना समजावून सांगतोय तसं शिकवतोय की नाही? तसं सांग. असं शिकवतात का? हे प्रवचन करणेवाले असं सांगतात का? असं सांगतात प्रवचन करणेवाले? नाही. ये ताई. कुठपासून सुरू करू? ऊर्ध्वं मूलं अधः शाखम्. मूळ कोण? एकमेवाद्वितीयं ब्रह्म, है ना. त्याचे भेद किती झाले? जड चेतन, है ना. चेतनाचे भेद किती झाले? ईश्वर आणि जीव, चैतन्य, आणि इथे जड, तीन झाले. त्रिकूट झाला. त्रिकुटामध्ये भेद किती? हा, कसं? जडाला दोन, जड ईश्वर, जड जीव, आणि ईश्वर जीव. आणि सूक्ष्मतेने ईश्वरामध्ये भेद असतो का? काय कारण काय? ईश्वराला एकच मानावं लागतं का नाही? ईश्वराला एकच मानावं लागतं की नाही? मग तो शिव माना, कृष्ण माना, राम माना, विठोबा माना, अल्लाह माना, किंवा गॉड माना, काही नाव द्या, पण ईश्वर कसा असला पाहिजे? ईश्वर अनेक असेल तर काय होईल? एक ईश्वराने काय ठरवलं की मला मारायचं, तर दुसरा ईश्वर म्हणाल याला वाचवायचं. आता कोणाचं भांडण लागेल? हा, ईश्वरामध्ये भांडण लागेल की नाही? होय ना. मग जगाची व्यवस्था इकडून ओढ, तिकडून ओढ, इकडून ओढ, तिकडून ओढ अशी होईल की नाही? म्हणून काय मानावं लागतं? कुठल्याही धर्मात अल्लाह असून देत, गॉड असून देत, शंकर माना, राम माना, कृष्ण माना, दत्त माना, दुनियाभरचे 33 कोटी मानलेले. किती मानलेले? एक दोन नाही, 33 कोटी. एकाने भागत नाही म्हणून 33 कोटी मानलेले. आता विठ्ठल मानलं तर मग दत्ताचं मंदिर कशाला उभं करतोस बाबा तू? करतात का नाही? करतात की नाही? शंकर आहे, लिंगायत आहे, दत्ताचं मंदिर कशाला बांधतोस तू? काय कमाल आहे, वेडे मंदिर, है ना. तर कुठलाही असू देत, देवाचं नाव तुम्ही काही द्या, पण देव कसा असला पाहिजे? एकच असला. म्हणून ईश्वरामध्ये भेद आहेत की नाही? जसे ते जीवामध्ये भेद आहे की नाही? जडाजडात भेद आहे की नाही? बरोबर आहे ना. मग ईश्वरामध्ये भेद नाही. भेद कोणामध्ये? जडाजडामध्ये आणि जीवामध्ये. मुख्य तिनामधले भेद है ना. कुठला? जड ईश्वर, जड जीव, आणि जीव ईश्वर, जडात आणि जीवात 5 भेद झालेले ना. या 5 भ्रांत्या, भेद भ्रांत्या लक्षात आल्या का? आता किती समजावून सांगितलं, समजतंय ना. आपण जसं शाळेत होतो, तिकडे होतो, 5वी BA MA काय नाही, तो BA MA कोण असेल तरी त्याला सुद्धा असंच बसावं लागेल. हा, चला. तर आता किती काय झाले? हे तू किती झाले सांगा? भेद किती झाले? भेद भ्रांती एक घेतली. जीव आणि ईश्वर यात भेद आहे असं समजणे ही भेद भ्रांती होय. या भेद भ्रांतीत मुख्य 5 भेद प्रकार आहेत. लिहा, वहीत लिहा. 1, जीव ईश्वराचा भेद. 2, नंतर ईश्वर आणि जडाचा भेद है ना. नंतर 3रा जीव आणि जडाचा भेद. नंतर जीवाचा भेद, जीवांचा भेद. नंतर जडांचा भेद. सोपं आहे ना, समजून घ्यायला. समजलं? हा,
पहिला भेद भ्रांती म्हटलं पहिला कुठला होता? जीव ईश्वर भेद, नंतर ईश्वर जड भेद, नंतर जीव जड भेद, नंतर जड जड भेद, जीव जीव भेद. आलं लक्षात? लक्षात कसं ठेवा? मी समजावून सांगितलं तसंच लक्षात ठेवायचं. पहिलं कोण? एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेहनासी किंचन, चैतन्य. या चैतन्यामधून काय झालं? जड आणि चैतन्य आहे ना. हा, या चैतन्यामध्ये दोन भेद झाले, ईश्वर आणि काय जीव है ना. आणि इकडे जड. हे तीन पदार्थ झाले. तिनामध्ये काय करायचं? जीव ईश्वर भेद पहिला, दुसरा ईश्वर जड भेद दुसरा, नंतर जीव जड भेद तिसरा, नंतर जीवाजीवातला भेद, नंतर जड जडातला भेद. 5 भेद भ्रांती समजल्या. समजलं का? तुम्ही विद्वान किती आहेत वैभव याला महत्व नाही. तुमची विद्वत्ता लोकांपर्यंत किती पोचवतायत याला महत्व आहे. विद्वान बडबड बडबडला दोन घंटे, लय विद्वान आहेत, लय 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 म्हणजे भारी भारी विद्वान. आपण काय सांगितलं ते सांगा. नाही लय बोलले ते लय बोलले. आपण काय बोल, लय भारी बोलले. काही गेलं नाही, कळलं नाही काय काय उपयोग काय आहे त्याचा, हे ना. जीवात उतरलं पाहिजे ना. आता तुम्ही हे जर असं व्यवस्थित शिकून घेतलं ना तर तुम्हाला काही नाही, काय वाटणार नाही. या संसारातल्या कष्टाचं काही वाटणार नाही तुम्हाला. चला, 5 भ्रांत्या आल्या ना. तू लक्षात ठेवताना कसं काय ठेवायचं? ब्रह्मचैतन्य, जड चेतन, चेतन जड, चेतनाचे भेद 2, जीव आणि ईश्वर. हा, इकडे जड आला, नंतर ईश्वर जीव भेद, ईश्वर जड भेद, जीव जड भेद, जीवाजीवातला भेद, जडा जडातला भेद. 5 भेद आहेत. चला, 5 प्रकारची भेद भ्रांती होय. ही भ्रांती तात्विक अद्वैत निश्चयात प्रतिबंधक व दुःख हेतू आहे. अधोरेखा करा. है ना. काय काय सांगितलंय? निश्चय काय केलाय? ही 5 प्रकारची भेदभ्रांती है ना. ही काय करणार? जीव अद्वैत निश्चयात प्रतिबंधक एक, आणि दुसरं दुःखाला कारण आहे ना. काय दुःखाला कारण आहे? आणि जीव ईश्वरामधल्या अद्वैताला प्रतिबंधक आहे. हा प्रतिबंध आहे. कोण? भेद. हा भेद भ्रांती ही प्रतिबंधक आहे. आणि कशाला? दुःखाला कारण आहे. भेद भ्रांत्या कोण? जीव ईश्वर भेद, जीव जड भेद, ईश्वर जड भेद, जीव जीव भेद, जड जड भेद. या भेद भ्रांतीमुळेच आपल्या अद्वैत स्वरूपाची यथार्थ ओळख होण्यास प्रतिबंध निर्माण होतो. अधोरेखा करा. या भेद भ्रांतीमुळेच आपल्या अद्वैत स्वरूपाची यथार्थ ओळख होण्यास प्रतिबंध होतो. प्रतिबंध म्हणजे काय? ब्रह्म नाही है ना. ब्रह्म नाही, जीव ब्रह्माचे एकता नाही, आम्हाला त्याचं ज्ञान होत नाही म्हणून नाही. हा प्रतिबंध है ना. कारण भेदभ्रांती त्याच्यामध्ये डोक्यामध्ये ठोसून भरलेली आहे ना, है ना. किती प्रकारच्या? अहो काय, जीव आणि ईश्वरामध्ये भेद असतो. जीव ईश्वर कसा होईल? एक कसा होईल? नाही होईल. जड आणि चेतनामध्ये भेद असतो है ना. जड आणि ईश्वरामध्ये भेद राहील, जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे. जड हे हा चेतन आहे, हा चेतन आहे, ह्याच्यामध्ये भेद नाही का? हे आणि हे ह्याच्यामध्ये नाही का? जड जडामध्ये भेद नाही का? आहे.
मग एकत्व कसं होईल? नाही होणार. एकत्व नसेल तर मग काय, जीव आणि ईश्वराच्या एकत्वाला प्रतिबंध होतो. आणि प्रतिबंध झाला की भेदज्ञान तुमच्यामध्ये जिथे तिथे तुम्ही प्रत्येकामध्ये भेद बघायला लागणार. मग तुम्हाला दुःखाचं कारणच होणार ना. है ना. आपला तो बाब्या, दुसरं कशात म्हण आहेत ना, म्हण आहे ना, आपला तो बाब्या, दुसरंच ते कार्ट. का? हे वेदज्ञानामुळे. लक्षात आलं ना. घरात आईस्क्रीम बनवलेलं आपलं पोरगं आहे, तेवढ्यात धावत धावत त्याला आपण आईस्क्रीम द्यायला जातोय, तेवढ्यात दिसलं की दारातून शेजाऱ्याचा मुलगा येतोय. तर त्या बाईने काय आईस्क्रीम तिथेच ठेवलं आणि सांगितलं, मुलाबरोबर बोललं, कसं काय हे केलं, हा जा बाळा, सांगितलं. आणि नंतर दरवाजा बंद करून घेतला आणि आपल्या मुलाला आईस्क्रीम दिलं. हे कशामुळे होतं असं? हा, आहे ना, होय ना. कशामुळे होतं? भेदामुळेच होतं. बरोबर आहे ना. आता बघा, तुम्ही आणून दिलं, काय आणून दिलंय? खरबूज आणून दिलंय, ताईने काय आणून दिलंय? केळी आणून दिली, यांनी काय आणून दिलं? कलिंगड आणून दिलाय. आता माझ्याकडे केवढा ढीग झाला? एवढा ढीग झाला. बरोबर आहे ना. आता माझ्या मध्ये जर असेल तर मी मुचकुंडला काय सांगेन? अरे कापून मला दे, झालं. आता त्या टरबूजाचा काय रस काढून दे, मीच पिलं, है ना. मग केळी आहे ते मीच खातो, है ना. मग काय झालं? मीच केळी खाल्ली, दुसऱ्या दिवशी काय आग लागली, झालं. बिघडलं का नाही? हे कशामुळे झालं? हा जो स्वार्थ आहे ना, त्याच्यामुळे. दुसऱ्याला कशाला द्यायचं? हे माझा अधिकार आहे, है ना, मला दिलेला आहे, मग मीच खाणार, है ना. बरोबर आहे ना. पण तो जर त्याच्यामध्ये असेल तर मला मिळालाय, मला लोकांनी आणून दिलाय, लोकांना मी मोठा वाटतोय म्हणून मला आणून देत आहे. हे बघ मुचकून काय कर, त्या बाबांना एखादं देऊन दे. तू रितेश सगळं बघतो, त्या रितेशला एखादं बघून घे. त्याच्यानंतर त्या उद्धव सगळं करतो, त्याला एखादं घेऊन दे. आणि मग काय करायचं? आणि त्याच्यामध्ये उरलं असेल तर तुलाही तू खा. आणि तुझ्याजवळ लहान पोरं येतात, त्या पोरांना देऊन दे. आपण निराळा राहिला की नाही? हे कधी असेल? अभेद असेल तर हे असेल. हे लक्षात येते का तुम्हाला? अभेद असेल तर कसं होईल? हे असेल. आणि भेद असेल तर, स्वार्थ असेल तर कसं असेल? सगळं माझं आहे, मला मिळालं पाहिजे, असंच होणार की नाही? व्यवहारामध्ये तुम्हाला लक्षात येतंय का? हे तुमच्या देहबोलीवरून, समोरच्याच्या बोलण्यावरून सगळं समजून येतं, है ना. आम्ही तुम्हाला आलं तर काय सांगतोय? मला तुम्ही देणार, पण बाबाला कोण देणार? जावा पहिल्यांदा बाबाला द्या. सांगतो का नाही सांगतो मी, होय ना. हे कधी अभेद असेल तर, मी जसा आहे तसंच आहे, मी मोठा आहे म्हणून आपला माझा परिचय आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे येतात. आणि त्यांच्याकडे कोण येणार? जावा तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्यांनाही देऊन द्या, है ना. यांना सांगणार एकदा सगळ्यांना टरबूज खाऊ घाला ना, काय एकटंच मला आणता, आहे की नाही? प्रेम असेल तर ना. अभेद असेल तर तू प्रेम आण. दुसऱ्याचं लेकरांनी तुमच्या लेकरांना तुमच्या जवळ तुमच्या विश्वासाने ठेवलंय ना, मग काय करायचं? कसलं पाहिजे? हा, पुत्रासी त्याची दासा आणि दासी. हे कधी होईल? लिहा. अभेद असेल तर लिहून टाका. प्रमाण आहे की नाही? दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. पुत्रावर तुम्ही दया करा, पण दासा आणि दासीवर दया नाही करणार, हे काय बरोबर नाही, है ना. हे अभेदाचं लक्षण नाही. अभेद तुमच्या जीवनामध्ये उतरल्या असल्यानंतर तुम्ही त्यागाला तयार होतात. स्वार्थ तुमच्यामधला गळून जातो, अहंकार तुमच्यामधला गळून जातो. हे सगळ्यात काय मिळतंय? हातावर आवळा ठेवल्यासारखे हे अनुभव आपल्याला येतात. बरोबर आहे. चला पुढे चला. पण भेदाचे प्रतिबंधकत्व
व मिथ्यात्व कळल्याविना तात्विक अद्वैत स्वरूप समजणे शक्य नाही. काय भेद हा प्रतिबंध आहे. काय समजलं पाहिजे? पहिलं ज्ञान काय झालं पाहिजे? भेद हा प्रतिबंध आहे. पुन्हा तो प्रतिबंध असला तरी तो मिथ्या आहे. काय खोटा आहे. दोन गोष्टी कळल्या पाहिजेत भेदाविषयी. भेद कसा? प्रतिबंध आहे. कशाला? अद्वैत ज्ञानाला. हा, तरी पण तो खोटा आहे. हे तुम्हाला जर कळत नसेल है ना, तात्विक अद्वैत स्वरूप समजणे शक्य नाही. तात्विक म्हणजे पारमार्थिक. पारमार्थिक व्यावहारिक द्वैत असेल है ना, पण पारमार्थिक अद्वैत आहे हा भाग तुम्हाला कळणं शक्य नाही. काय कळलं पाहिजे त्याच्यासाठी? पारमार्थिक तात्विक ऐक्य आहे. खरं खुरं ईश्वर आणि सगळ्या याच्यामध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये हे विश्वाची माझे घर, अशा तऱ्हेचा तुमचा अनुभव असला पाहिजे. तो हा अनुभव तुमचा स्वतःचा अनुभव कधी होईल तर भेद हा प्रतिबंध आहे आणि भेद हा मिथ्या आहे. ह्या दोन गोष्टी कळल्याशिवाय पारमार्थिक आपण एक आहे हे करणार नाही. कारण भेद हा तुम्हाला वास्तवच आहे असं वाटणार. जरी तो व्यावहारिक असला तरी तो वास्तव आहे. परमार्थामध्ये तो भेद प्रतिबंध आहे. परमार्थामध्ये तो भेद मिथ्या आहे. हे लक्षात येते का? आणि ते भेदाचं प्रतिबंधत्व आणि मिथ्यात्व हे कळल्याशिवाय जीव आणि परमेश्वर, जीव आणि ईश्वर, जीव आणि जड, ईश्वर आणि जड, जड आणि जड, जीव आणि जीव याच्यामधलं एकत्व तुम्हाला समजणारच नाही. कधीच अद्वैत समजू शकणार नाही तुम्ही. जर तुमच्यामध्ये भेद हा तुमच्या मस्तकावर बसलेला असेल नागाची फणी काढून, तर अद्वैत जवळ येणं शक्यच नाही ना तुमच्या, है ना. असं बसलं पाहिजे, शास्त्राकडे गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय तुकाराम महाराज संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थीची, बरोबर आहे ना, ते केलं पाहिजे. असा अतएव इसलिए म्हणजे भेद मिथ्यात्व समजणे, कळणे व तसा आपला निश्चय होणे आवश्यक आहे. समज काय कळलं पाहिजे सांगा? भेद हा काय हे समजलं पाहिजे. नंतर काय पाहिजे? भेद मिथ्या हे कळलं पाहिजे. नंतर काय झालं पाहिजे? तसा आपला निश्चय, ठाम निश्चय, ठोस निश्चय झाला पाहिजे. काय? ठोस निश्चय झाला पाहिजे, है ना. भेद मिथ्यात्व समजणे, मनापासून कळणं आणि तसा निश्चय होणं आवश्यक आहे असे जाणून आता काय करायचं? भेद भ्रांती अद्वैत बोधात कसा प्रतिबंध करते याचे विचाराने मिथ्यात्व कसे जाणावे याचा विचार करू. कशाचा विचार करूया आता सांगा? काय कशाचा विचार करूया? भेद भ्रांती अद्वैत बोधात कसा प्रतिबंध करते, कधी आड जाते, कधी आपल्या मराठवाड्याच्या भाषेत कशी नडते, कशी खेटते. बरोबर आहे का? कोण? कोणाला भेद भ्रांती कोणाला खेटते? नाही, अद्वैत बोधाला. अद्वैत बोधाचा आड कोण येते? भेद भ्रांती येते. अद्वैत बोधाला कोण नडते? अद्वैत बोधाला कोण खेटते? लक्षात आलंय ना? हे कळलं पाहिजे आपल्याला. अद्वैत भ्रांती भेद भ्रांती अद्वैत बोधास कसा प्रतिबंध करते व याचे विचाराने मिथ्यात्व कसे जाणावे याचा विचार करू. हे बघा, कारणे तुम्ही आलेत ना कुठून? अंबेजोगाईवरून इथे. तुमचा निश्चय काय? सत्संगामध्ये जायचं, बरोबर आहे ना. चाक पंक्चर झालं, बरोबर आहे ना. आता काय करणार? प्रतिबंध आला ना, याला काय म्हणायचं?
तिथे ओळखीचा तुमचा दुकानदार आहे, त्याला सांगणार मी इथे आता ही गाडी ठेवून देतो, जरा बघशाल ना तुम्ही, तो म्हणाला ठेवा काय अर्थ बघेन. आता तुम्ही काय कराल, रिक्षा कराल आणि वेळेवर हजर व्हाल की नाही, है ना. तर प्रश्न काय येतो, तुमचं जे साध्य आहे त्या साध्याला अडवणारा कोण असतो, प्रतिबंध असतो, है ना. आणि ते साध्य प्राप्त करायचं असेल तर प्रतिबंधाला नष्ट करावं लागतं, बाजूला करावं लागतं. हे लक्षात आलं का. साध्य पूर्ण न करू देणारा कोण असतो, प्रतिबंध असतो, है ना. आणि साध्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ करावा लागतो, प्रतिबंधाला हटवावा लागतो, है ना. प्रतिबंधाला काय करावं लागतं, हटवावं लागतं, है ना. आता एक बाई आणि मुलगा आपल्या स्वतःच्या गाडीमधून आले, इथपर्यंत कुठेतरी आले आणि चाक पंक्चर झालं. आता काय करणार, मुलगा दीड शाणा ना, ते हे करून काय करतोय, चाक आम्ही दुरुस्त करून आणतो, टायर दुरुस्त करून आणतो म्हणून टायर काढला, हे केलं, घेऊन गेला. तोपर्यंत इथे 12च्या पुढे गेले, 1 वाजला. काय करायचं सांग, तो माणसं आहेत की नाही. मग मी रागवणार की नाही रागवणार. माझा देव वाट बघत नाहीत आणि माझे साधक देखील वाट बघत नाही, समजलं ना. तिने काय करायला पाहिजे होतं, तू जा गाडी घेऊन जा, मी रिक्षा करते आणि पोचून येते, 12च्या पूर्वी त्यांना जेवण द्यावं लागेल, नाही तर स्वामीजी रागावते. हे तिच्या लक्षात पहिल्यांदा यायला पाहिजे होतं ना. तिने मुलाबरोबर राहिलं, मूल सांगितलं, ऐक, त्या मुलाला काय कळतंय, कशाचं महत्व आहे ते कळतं का, नाही कळत. पण तू कोण आहेस, तू भक्त आहेस ना, मग तुला कळायला पाहिजे ना की वेळेवर जाऊन जेवण द्यायचं म्हणून दिलंच पाहिजे रे. कसंही करून मी रिक्षा करते आणि रिक्षा घेऊन जाते, तू हे घेऊन जा, दुरुस्त कर, जाऊन जा, आणि परत दुरुस्त झाली का घेऊन जा. तोपर्यंत हे झालं असतं की नाही, मग इथे रागावणं झालं असतं का. हे लक्षात यायला पाहिजे ना. काय लक्षात, जो देवाचा भक्त आहे त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे हे कळायला पाहिजे की नाही. संतांना वेळेवर आणि देवाला नैवेद्य वेळेवर लागणं आणि संतांना वेळेवर जेवण देणं हे महत्वाचं. माझ्यासाठी वाट पाहणार ते, मी हे बाजूला ठेवून दुसरी गाडी घेऊन जाते, सांगायला पाहिजे. बरं ते काय असं नाही की पैसे नाही, हे नाही, ते नाही, असं नाही. पैसेवाली आहेत सगळी माणसं, इथं नाही की चालत, त्याला काय करायचं, प्रतिबंध दूर कसा करायचा हे तर कळायला पाहिजे की नाही, होय ना. चला तेच म्हणून तो अद्वैत बोधाला प्रतिबंध करणारे कोण, भेदभ्रांती, बरोबर आहे ना. व याचे विचाराने भेदभ्रांतीला काय ठरवलं पाहिजे, मिथ्यात्व ठरवलं पाहिजे, है ना. पहिलं प्रतिबंध समजलं पाहिजे. अद्वैत बोधाला प्रतिबंध कोण, भेदभ्रांती. भेदभ्रांतीला काय ठरवलं पाहिजे, मिथ्या ठरवलं पाहिजे, ठरवलं ना पाहिजे. हे व याचे विचाराने मिथ्यात्व कसे जाणावे याचा विचार करू. आता काय करायचं, आता काय कसला विचार होणार आहे, याच्या पुढल्या ग्रंथामध्ये कशाचा विचार होणार आहे, नाही. अद्वैत बोधास भेदभ्रांती कशी प्रतिबंधक होते आणि हा प्रतिबंध, भेदभ्रांती प्रतिबंध मिथ्या कसा ठरवायचा है ना, याचा विचार सांगा. कसला विचार करायचा आहे. अद्वैत बोधाला प्रतिबंधक कोण, भेदभ्रांती. भेदभ्रांत्या किती, 5. मुख्य भ्रांती जीव ईश्वर भेद है ना. ती भेदभ्रांती कशाला बाधक आहे, अद्वैत बोधाला बांधे. मग जी बात करते ना तिलाच काय ठरवायचं, मिथ्या करायचं है ना, तिलाच मिथ्या ठरवायचं, याचा विचार करायचा. बरोबर आहे. पुढचा ग्रंथ समजला ना. आता चला पुढे. आता पहिला जीव ईश्वराचा भेद. जीव ईश्वर विषयक भेदभ्रांती, ही भेदभ्रांती आहे ना, ही भेदभ्रांती कशाचा प्रतिबंध करेल, जीव ब्रह्माचा ऐकायला नडेल ना. ही भेदभ्रांती आहे ना, ही कशाला नडेल, कशाला खेटेल,
हा, जीव ब्रह्मा ऐकायला नडेल तेच आहे लिहिलंय ना, तसंच लिहिलंय ना. जीव ईश्वर विषयक भेद भ्रांती ही तर जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानात प्रतिबंध करते. असा भेद पाहणे समजणे याच्यामुळे काय होणार? जन्म मृत्यूचा अनर्थ परंपरेच्या द्वारा दुःख हेतू आहे ना. काय सांगते? हे असा भेद मानला है ना, असा भेद मानला तर तुमच्या वाटेला दुःखच येणार, दुःखच येणार, दुःखच येणार. जीव आणि ईश्वर आपली नाळ कोणाशी जोडलेली आहे हे समजलं पाहिजे की नाही. ब्रह्मदेव मातला तर त्याला काय उपयोग आहे? कारण ब्रह्मदेवाची नाळ कोणाशी जोडलेली आहे? नारायणाशी ना, बरोबर आहे ना. बेंबीतून आलंय असं चित्र तुम्ही बघताय ना, आणि कमळावर तो बसलेला आहे, तर नाळ कोणाशी जोडलेली आहे? बालकाची नाळ कोणाशी जोडलेली असते? आईशी जोडली असेल. तर ते समजलं पाहिजे ना, मी कोणामुळे झालेलं आहे हे कळलं पाहिजे ना. समजलं ना? माझा कोणाशी संबंध आहे, माझं कोणाशी नातं आहे, माझं मूळ काय हे कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे? कळलं पाहिजे ना. आणि हे जर कळलं नसेल तर तुमच्या जीवनामध्ये काय येणार आहे? दुःख येणार. तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आणि सगळे आई बापाचा आशीर्वाद पाहिजे का नाही पाहिजे? कारण आई बाप हे तुमचे मूळ आहे ना. आणि तुझा आई बापाचा आशीर्वाद नसेल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. अशा तऱ्हेने जीवाला आपली नाळ कुठेही समजली पाहिजे, बरोबर ना. आपलं मूळ काय हे कळलं पाहिजे, बरोबर आहे ना. माझं मूळ दुसरं कोणी नाही, माझं मूळ तो आहे. माझी नाळ त्याच्याशी जुळलेली आहे, म्हणून त्याच्या पायाला मी मिठी घातली पाहिजे. म्हणूनच माझ्या मरायच्या अगोदर त्याच्याशी एकत्व मला करायला पाहिजे, हा निश्चय आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे, है ना. तू बघा, जीव ईश्वर भेद भ्रांती ही तर जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानात प्रतिबंध करते. असा भेद पाहणे, असा भेद म्हणजे जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहे असं समजणे जन्म मृत्यूच्या अनर्थ परंपरेच्या द्वारा दुःख हेतू आहे. तुमच्या पाठीमागे जन्म आणि मृत्यू लागल्याशिवाय राहणारच नाही, आणि तुमच्या पाठीमागे भवसागर लागल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाठीमागे दुःख लागल्याशिवाय राहणारच नाही. लिहून सांग ना मोठ्याने, लिहा. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या, है ना. तुकाराम महाराजांनी आपल्या साध्या भाषेत समजावून सांगितलं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. पाठ करून ठेवा तुम्हाला. कधी हे पाठ कधी करता येईल ताई? कधी पाठ करता येईल? होय ना, कागदावर कपट्यावर लिहून ठेवायचं आणि पाठ करायचं की नाही, होय की नाही, है ना. पचतील खाणी 84, विसरतील त्यांची थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. संतांचं वाङ्मय हे आपणाला काय अमृत आहे, अमृत आहे. मरणाला जागृत करण्यासारखं आहे. चला, असेच समजणे जन्म मृत्यूच्या. काय लिहिलं? विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. जन्म मृत्यूच्या अनर्थ परंपरेच्या द्वारा दुःख हेतू आहे याविषयी श्रुती सांगते. ही श्रुती पण पाठ करून ठेवा. कधी? कपट्यावर लिहून ठेवायचं बस. मृत्यू स मृत्युम आपनोती य इह नानेव पश्यति. काय? मृत्यो हो स मृत्युम आपनोती य इह नाना इव पश्यति, है ना. जो या जगामध्ये अनेक, ज्याची अनेक दृष्टी आहे, नाना दृष्टी आहे, भेद दृष्टी आहे. नाना म्हणजे भेद दृष्टी आहे. ज्याच्याकडे अद्वैत दृष्टी नाहीये, ज्याच्यामध्ये भेद दृष्टी आहे, त्याला काय फळ मिळणार? नाही.
एका मृत्यूपासून एका मृत्यूतून सुटला दुसऱ्या मृत्यूतून जन्म, परत तिसरा मृत्यू पुन्हा जन्म, पुन्हा काय आहे ना. कोणाला हे फळ, कोणाला हा दंड मिळणार आहे? हा जो नानेव पश्यती, नाना इव पश्यती, है ना. जगामध्ये भेद आहे. कोणाकोणाचा भेद आहे? जीव ईश्वर, जीव जड, ईश्वर जड, जड जीव, हे भेद आहे. असं जो मानेल त्याला काय होईल? मृत्यू आपनोती. त्याला एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्या मृत्यूकडे जावं लागेल. आणि ज्याला जो म्हणेल जीव आणि ईश्वर मी एकच आहे, मग त्याच्यासाठी काय झालं? हे भाकड कथा, लई खोटं सांगतं. हे काही नाही, मला नाही आहे. का? तुला का नाही? जीव आणि ईश्वर मीच काय? हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे ना. आणि मी आत्मा आहे, मी देह नाही. एक देह नाही, मी आत्मा आहे. मी आत्मा जो आहे तो ब्रह्म आहे. हे अशा तऱ्हेने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी भाकड कथा बनून जातात, अंधश्रद्धा बनून जातात. हे कोणासाठी जातात? अज्ञानासाठी, माझ्यासाठी नाही, असं म्हणून जातात. तो असे ठाम निश्चय झाले पाहिजेत. झालं ना. जो अद्वय, आता त्याचा अर्थ सांगतात, जो अद्वय ब्रह्मस्वरूपात नाना भेद असल्यासारखे पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो, अनर्थास प्राप्त होतो, भयास प्राप्त होतो. अनर्थ, दुःख, भय, चिंता, काळजा या सगळ्या गोष्टी त्याला लागलेल्या असतात. तो पराधीन असतो, तो दीन असतो, तो दुर्बळ असतो. त्याला स्वतःचं काहीच नसतं, माझ्याजवळ काहीच नाही आहे असं त्याला वाटतं. आणि जो आपणाला काय समजतो? हम ब्रह्मास्मी समजतो, त्याच्यासारखं श्रीमंत कोणीच नाही, है ना. तो कधीच दुर्बळ असत नाही, कधीच घाबरत नाही, त्याला कधीच चिंता नसते, त्याला कधीच वाईट वाटत नाही, कधीच काही दुःख नावाची गोष्ट त्याला नसतेच. हे बघा किती प्रसन्न झाले आमचे जगजीवन, सध्या प्रसन्नतेमध्ये दिसत आहेत सगळ्या. पहिल्यांदा ओढल्यासारखा असा चेहरा होता त्यांचा. चला आता बघा, आता त्याच्यासाठी ही आता ताईनी या प्राप्त पाठ करून ठेवा. काय? दुधे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. साध्या याचा अर्थ सांगितलाय ना. भेद भ्रांतीला तुम्ही धरून राहिलात तर संसार भय तुम्हाला कटल्याशिवाय, न बोलवता, आमंत्रण न देवता सगळी भयाची भूतं तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. काय? संसार भय जोडे. काय सांगितलंय? दुजे जवळ घडे. पाठ करून ठेवा. आता म्हातारा माणूस आहेत, किती पाठ करत राहणार मी आता, है ना. आयुष्य सगळं पाठ करण्यात गेलं, आता काय करणार, है ना. दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे. हे पाठ करून ठेवा. जोपर्यंत तुम्ही दुजं मानाल तोपर्यंत काय होणार आहे? संसार भय तुम्हाला न बोलवता, आमंत्रण न देता सगळी भयाची भूत, काळजाची भूत, चिंताची भूत, श्रमाची भूत हे तुम्हाला जुळल्याशिवाय राहणार नाही. आणि जर जीव आणि ब्रह्माचा ऐक्याचा तुमचा दृढ निश्चय असेल तर आकाश जरी तुम्ही कोसळलं तर तुम्हाला महाभयंकर रोग लागलेला असेल तरी तुम्ही काही घाबरणार नाही. रोग माझा नाही, शरीराचा आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे असंच म्हणणार की नाही. आपला जप काय राहणार? हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही. हा रोग देहाचा आहे, देह जाणार आहे, देह द्यावा लागणार आहे. मी आत्मा आहे. लिहून दे. हा बघा याने पाठ केलेलं आहे की नाही. हे प्रत्येकाने असं जर पाठ करून ठेवलं ना तर हे तुम्हाला काय होऊन जाईल, जीवनामध्ये खूप प्रेरणा देणाऱ्या गोष्टी होऊन जातील. अतीव संकटाच्या वेळेला, अतीव दुःखाच्या वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करतात? प्रेरणा देतात. आपल्याला जी मन
इंद्रिय खिन्न झालेली असतात, त्यांना उत्तेजित करतात आणि जीवनाविषयीच्या आपल्या जीवनाचा अर्थ आपणाला मिळून जात असतो. चला पुढे जाऊया. मग अशी ही भेदभ्रांती, ही भेदभ्रांती कोणाला प्रतिबंध आहे? जीव ऐश्वर ऐक्य ज्ञानास म्हणजे मोक्षाला ना. क्या ही भेदभ्रांती मोक्षाचा प्रतिबंधक आहे ना, म्हणजे परमानंदाचा प्रतिबंधक आहे आणि दुःखाचं कारण आहे ना. काय आपण ठरवलं ना विषय काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, बरोबर आहे ना. तर परमानंदाची प्राप्ती आणि दुःख निवृत्ती म्हणजेच मोक्ष ना, है ना. तो मोक्षाला प्रतिबंधक आहे आणि दुःखाला कारण आहे ना. दुःखाला कारण आहे असल्यामुळे या भेदभ्रांतीचे मिथ्यात्व जाणून तिचा निराश करावा. काय तुम्हाला काय सांगितलंय? काय आज्ञा केली आहे तुम्हाला? काय 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 सांगितलेलं आहे? काय तुम्हाला काय म्हणायचं? आज्ञा केलेली आहे किंवा सल्ला दिलेला आहे. सल्ला काय दिलाय? ही भेदभ्रांती मोक्षाला प्रतिबंधक आहे आणि दुसरं दुःखाला कारण आहे, म्हणून या भेदभ्रांतीला काय माना? मिथ्या माना, असा विचार करा. काय सांगितलंय? काय 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 झालं? निश्चय काय झाला? भेदभ्रांती आपल्या मुक्तीला प्रतिबंध आहे, आपल्या मोक्षाला, आपल्या स्वतंत्रतेला, आपल्या स्वाधीनतेला, आपल्या अमरत्वाला काय कारण आहे? प्रतिबंध आहे. काय ही भेदभ्रांती आपल्या मोक्षाला, आपल्या मुक्तीला, आपल्या अमरत्वाला भेदभ्रांती प्रतिबंध आहे आणि दुःखाला कारण आहे. म्हणून तिच्यावर काय मारायचा शिक्का? मिथ्या हा शिक्का मारायचा. काय मारायचा? भेदभ्रांतीवर काय मारायचा शिक्का? हे मिथ्या आहे असं मानावं लागणार. चला, मिथ्यात्व जाणून तिचा निराश करावा, है ना. आणि सासू सुनेचं भांडण झाल्यानंतर आपण एका घरामध्ये राहतो, है ना, है ना. सारखं रोजची कटकट रोज कलह होतोय. तर मग एकाने तरी काय केलं पाहिजे? शांत बसलं पाहिजे की नाही? शांत बसणं म्हणजे समोरच्या माणसाला काय करणं आहे पण मिथ्या काय मानणं आहे, पण काय करणं मिथ्या मानणं आहे ना. आता बघा तुम्हाला सांगतो या गोष्टी कसं हे हा वेदांत हा शिकण्याची कसरत नाही, आपण कसरतच करतोय ना, है ना. शिक्षणाची कसरत नाही. तर हा वेदांत हा जीवनामध्ये उतरण्यासाठीच वेदांत आहे. आपलं जीवन व्यावहारिक जीवन देखील सुखाचं होण्यासाठीच आहे, है ना. सासू सुनेचं रोज भांडण होतंय ना. मग आता तिने काय करावं? भांडणाला कारण काय? ती सासू आहे, मी सून आहे, बरोबर आहे ना. हा भेद झाला. मग भेदावर काय करायचं? हा भेद काय? भेदाचा निराश करावा, मिथ्या मानावा. सासूला मिथ्या मानलं की भेदाचा निराश झाला ना. सासूला मिथ्या मानणं म्हणजे काय? सासूला मिथ्या मानणं म्हणजे काय? ती आहे तर तिला जेवण देणार नाही का? नाश्ता देणार नाही का? चहा देणार नाही का? पाणी लावून देणार नाही का? कपडे धुणार नाही का? हे सगळं करणार आहे. पण नाही ते देणार, ती व्यवहारामध्ये आहे म्हणून देणार. पण मिथ्या मानणं म्हणजे काय? एकटं बोलेल का? बोलणं कधी होतं? दोन असले तर ना. बोलणंच नको म्हणून काय करायचं? तिला मिथ्या माना. लक्षात आलं का? आहे पण नाही आहे. काय आहे पण नाही आहे. अरे काय करायचं? काही केलं तरी काय विरोधच, काही केलं तरी विरोधच. कुठलीही गोष्ट केली तरी चांगलीच वाटत नाही. तर मग आता काय करायचं? नाहीच म्हणून समजायचं आणि आपण एकही शब्द बोलायचा नाही.
काय शब्द बोलायचा नाही. ऐकलं तरी आपण काय करायचं, बहिरे आहोत असं करायचं. तो बहिरा माणूस पाहिलात का तुम्ही? हा, त्याला शिवी घेतल्यानंतर तो काय करेल? शिवी घातल्यानंतर हसेल की नाही? का? कारण शिवी घातलेली त्याला ऐकू येत नाही. पण शिवा घातलेलं त्याला ऐकू आलं तर गळा धरेल, तुम्हाला थोबाडत मारेल. बरोबर आहे की नाही? मग आपला ऐकून न येणं चांगलं का वाईट? लोकांना वाईट वाटतं. ठीक आहे ना. स्वामीजी मला 2000चं मशीन मुलाने आणून दिलेलं आहे. मी म्हटलंय तू काय लावलंय तू? अरे तुला ऐकू येत नव्हतं, ते आनंद होता. हसायचं फक्त, बाकी काय करायचंय? आहे की नाही सांग? आणि मशीन लावून दिलं म्हणजे शिवाय बरोबर तुला ऐकू येणार. समजतं का? तर म्हणजे काय आता मग या ठिकाणी मशीन न लावता काय करायचं? नाहीच आहे, मी एकटीच आहे असं समजून काय करायचं? सगळं काम करायचं. झालं की नाही? आता एक झालं, सासू सुनेचं झालं. नवरा दारुडा असेल तर त्या बाईने काय करायचं? स्वामीजी ते काही काम करत नाही, हॉटेलामध्ये आहेत, हॉटेलचं सगळं इन्कम सगळं तेच खातात आणि दारू पिऊन येत राहतात, है ना. त्यांचं फक्त एकच काम असतं, जेवायच्या वेळेला यायचं, सकाळच्या वेळेला चहाला यायचं आणि संध्याकाळच्या वेळेला जेवणाच्या वेळेला यायचं, आणि ते काहीच करत नाही. मग तू पोट कसं काय भरतं? स्वामीजी मी माझ्यासाठी काय केलेलं आहे, मी माझं एक छोटंसं किराण्याचं दुकान लावलेलं आहे. मग मी म्हटलं हे चांगलं केलं, सगळ्यात चांगलं काम केलं, किराण्याचं दुकान लावलं. मग आता काय करू? त्या नवऱ्याचं कुकू लावतेस की नाही लावतेस? मी कुकू लावते. मग कुकवासाठी नवरा पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे. मग नवरा पाहिजे तर मग त्याला जेवण द्यावं लागेल की नाही? जेवण द्यावं लागेल. हात धुवायला पाणी द्यावं लागेल की ना? आंघोळीला पाणी द्यावं लागेल की नाही? लागेल. कशासाठी? कुकवासाठी ना. कुकवाचा आधार आहे म्हणून ना. समज ना, कुकवाचा आधार आहे म्हणून. नाही तर तुझं कुकू काढून टाकावं लागेल ना. मग तेवढंच कर. कुकवाचा आधार आहे ना, बाकीच्या काय कामाचा नवरा नाही ना, मग तेवढंच समज. आला की काय करायचं? त्याला हात धुवायला पाणी द्यायचं, ताट द्यायचं. हा, आणि झालं की हात धुवायला परत पाणी द्यायचं, टॉवेल द्यायचं, की ते गेलं तडमडत, है ना. पुन्हा संध्याकाळला आला की तसंच करायचं. त्याच्याशी तू एक वाद घातलास ना की तो 10 वाक्य बोलणार. आणि तू 10 वाक्य बोललो, ते 10 वाक्य बोललं की तू 100 वाक्य बोलणार. एवढंच काम कर, कारण तो कुकवाचा आधार आहे तुझ्या म्हणून, है ना. तू विधवा नाही आहे, सधवा आहे, हे जगाला समजतंय ना. मग त्याच्यासाठी तेवढं काम कर. बाकीचं बोलणं, भांडण, कलह तू तुझ्या परीने सोडून, त्याने ताट फेकून दिलं, देऊन दे, परत एकदा देऊन दे, घ्या सांगून दे, है ना. होईल की नाही? याला म्हणतात वेदांत. जीवनामध्ये उतरवणं वेदांत. लक्षात आलं का? आपण काय उत्तराला प्रत्युत्तर, प्रत्युत्तराला प्रत्युत्तर करून काय वाढवतो? कलहच वाढवत असतो. काय वाढवत असतो? पण आपण हे कलहाचं कमी पण करू शकतो की नाही करू शकतो? करू शकतो. कसं? हा, मोक्षाचा म्हणजे मुक्तीचा म्हणजे सुखाचा आड कोण? भेद भ्रांती. तिला काय मानायचं? मिथ्या मानायचं. बस एवढं निश्चय करायचं, है ना. वेदांत व्यावहारिक कसा आहे याची 2 उदाहरणं मी तुम्हाला दिली ना. आणखी तुम्हाला, तुम्ही जर तुमची वृत्ती बदललात, है ना, पण ही वृत्ती बदलणं सोपं नसतं. बरोबर आहे ना. काय सुंब जळला तरी सुंब जळला तरी पीठ जळत नाही, है ना. तशा तऱ्हेने जे अहंकार आहे, हे अहंकार उफाळून का सारखे राहतच असतात. तुमचा काय आमचा काय सगळ्यांचा, है ना. तरी पण मग ह्याचा या अशा तऱ्हेच्या समागमाने, संत समागमाने त्या उफाळणाऱ्या वृत्तीला थोडासा कंट्रोल, नियंत्रण होऊ शकतं का नाही होऊ शकतं? होऊ शकतं ना. सदैव आपण जर चिंतन करत राहिलं तर करू शकतो ना. आपल्या क्रोधाला, याला त्याला, ते उफाळत राहणार आहे, काळजी करू नका. येणारच आहे, ते होणार आहे, ते होणारच आहे.
पण तरी पण थोडस नियंत्रण करण्याची आपण सवय लावायची. बरोबर आहे ना? चला, म्हणजे थोडक्यात मी काय सांगतो, ही कसरत नाही आहे. वेदांत म्हणजे काय वरून डोक्यावरून जाणारं नाही आहे. हे जीवनाला सुखप्राप्तीचं साधन आहे ना. जीवनामधले कलहाना कसं निराकरण करायचं, जीवनामध्ये आपल्याला नियंत्रण कसं करायचं, आणि आपल्याला दुःखातही सुख कसं प्राप्तून घ्यायचं, आणि दुसऱ्यालाही आपल्या दुःखात दुसऱ्याला सुख कसं द्यायचं, याची एक कला आहे, विद्या आहे. चला, अशी भेदभ्रांती मोक्ष प्रतिबंधक दुःख हेतू असल्यामुळे अधोरेखा करा. या भेदभ्रांतीचे मिथ्यात्व जाणून तिचा निराश करावा. अधोरेखा करा. या भेदभ्रांतीचा निराश बिंब प्रतिबिंब दृष्टांत विचाराने करावा. आता दृष्टांताचं काय दिलेलं आहे? दृष्टांताचं नाव काय दिलंय? बिंब प्रतिबिंब दृष्टांत, होय ना? अब बघूया आपण काय आहे ते. विचाराने करावा म्हणजे निराश होतो तो असा. दर्पण म्हणजे आरसा. दर्पणातील प्रतिबिंब मुखाहून म्हणजे बिंबाहून भिन्न भासत असते. हे बघा, हे आरसा आहे ना, तर याला काय म्हणणार? मग याला काय म्हणणार? मग हे बिंब आणि हे आणि हे बिंब आणि हे काय, समजलं ना? मग हे खरं आहे का हे खरं आहे आणि हे खोट आहे? निर्णय झाला का? बिंब प्रतिबिंब हा भेद आपल्याला दिसतोय ना. हे कुठे आहे? आरशात. आणि हे कुठे? मी इथं आहे. आणि हे कुठे? आरशात आहे. तर आरशात दिसतंय ते बिंब प्रतिबिंब, आणि मी आहे काय? बिंब. पण बिंब आणि प्रतिबिंब हे दोन भेद दिसत आहेत ना. मग याच्यामध्ये निर्णय का हा भेद खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. मग खरं काय? बस येस. या भेदभ्रांतीचा निराश बिंब प्रतिबिंब दृष्टांत विचाराने करावा म्हणजे निराश होतो तो असा की दर्पणातील प्रतिबिंब मुखाहून म्हणजे बिंबाहून भिन्न भासते की नाही? भासते. भासत असले तरी वस्तुतः त्याचा भेद नसून बिंब प्रतिबिंब एकच असते. अधोरेखा करा. काय आपला निर्णय काय झाला? बिंब आरशात असतं, मी इथे असतो. दोघांमध्ये भेद भासत असला तरी बिंब आणि प्रतिबिंब हा भेद, ही भेद भ्रांती आहे, ही खोटी आहे, आणि मी खरा आहे, बिंब खरा आहे. हे निर्णय ना, याला काय म्हणतात? बिंब प्रतिबिंब दृष्टांत. काय म्हणायचं? हे झालं ना, बिंब प्रतिबिंब दृष्टांत. दृष्टांत कशासाठी असतो? दार्ष्टांतिक, ज्याच्यासाठी ज्याला समजवायचं असतं त्याच्यासाठी काय असतं? दृष्टांत असतो. त्याचप्रमाणे व्यष्टी अज्ञानात, व्यष्टी विज्ञानात म्हणजे अविद्या, यावर है ना. आता बघा, आपण जीव चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य हा भेद केलेला आहे की नाही? हा, काय भेद केलेला आहे? जीव चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य हा भेद केलाय ना. इथे कोण? कूटस्थ चैतन्य. हा कोण? जीव चैतन्य म्हणजे काय? अविद्या विशिष्ट. काय? अविद्या विशिष्ट. अविद्या म्हणजे काय? बुद्धी. म्हणजेच काय? अज्ञान. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजेच काय? बुद्धी. बरोबर आहे ना? तेच म्हटलेलं आहे ना. बघ काय, व्यष्टी अज्ञान काय म्हटलेलं आहे. नंतर काय? शुद्ध सत्व गुणात्मक बुद्धी आहे ना. आणि काय? बुद्धीत म्हणजे अविद्येमध्ये आहे ना. काय? तिनाचा अर्थ एकच ना. काय? व्यष्टी अज्ञान, नंतर शुद्ध सत्व गुणात्मक बुद्धी आहे ना, आणि अविद्या एकच ना. हे अविद्या झालं ना. याचा अर्थ काय? अविद्या.
याच्यामध्ये कोणाचं प्रतिबिंब पडतं? कुठचं चैतन्याचं प्रतिबिंब कोणामध्ये पडतं? अविद्या, नंतर व्यष्टी अज्ञान, नंतर सत्व गुण बुद्धीत कुठचं चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? जीव चैतन्य. त्याला काय म्हणतात? कुठचं चैतन्याचं प्रतिबिंब कोणामध्ये पडतं? व्यक्ती अज्ञानात, म्हणजे अविद्येमध्ये, म्हणजे सत्वगुण प्रधान बुद्धीमध्ये पडतं. त्याचं नाव काय होतं? जीव चैतन्य. बरोबर आहे. आता हे जीव चैतन्य हे जरी त्या ईश्वर चैतन्याहून भिन्न, निराळे, वेगळे असे वाटते की नाही वाटते? वाटत असले तरीही तत्वता म्हणजे वास्तवतः खरेपणाने वरल्या तत्वता जीव ईश्वराची अधिष्ठानभूत असलेली कूटस्थ आणि ब्रह्म ही दोन चैतन्ये एकच आहेत. बरोबर आहे ना? आता बघा, हे जर समजावून सांगितलं तर मी सांगतो. वर ईश्वर आणि खाली जीव. वरच्या ईश्वराला समष्टी म्हणायचं, खालच्या जीवाला काय व्यष्टी म्हणायचं. समष्टी आणि व्यष्टी. ईश्वराचा वाच्यार्थ काय? माया विशिष्ट चैतन्य है ना. जीवाचा वाच्यार्थ काय? अविद्या विशिष्ट चैतन्य. लक्षार्थ काय जीवाचा? कुठचं चैतन्य. आणि ईश्वराचा लक्षार्थ काय? ब्रह्म चैतन्य. बरोबर आहे ना? ब्रह्म चैतन्य. ईश्वराचं ब्रह्म चैतन्याचं मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर है ना. आणि कुठचं चैतन्याचं अविद्यात पडलेलं चैतन्य म्हणजे, अविद्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे कोण? बरोबर आहे ना. तर प्रतिबिंब खरं की बिंब खरं? मग जीव चैतन्य खरा का कुठचं चैतन्य खरा? कुठचं चैतन्य खरा. बरं, मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब ईश्वर आहे ना. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म है ना. अधिष्ठान चैतन्य कोण? ब्रह्म व्यक्तीमध्ये. मग ब्रह्म खरं की ईश्वर खरा? बरोबर आहे ना. ईश्वर हे काय? ब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब आहे ना. तर व्यष्टीमध्ये अधिष्ठान चैतन्य कोण? व्यष्टीमध्ये खालच्या बाजूला कुठचं चैतन्य. आणि समष्टीमध्ये अधिष्ठान चैतन्य कोण? मग हे ब्रह्म चैतन्य हे पण अधिष्ठान आहे आणि कुठचं चैतन्य हे पण अधिष्ठान आहे. आणि मग ह्यांचं एक रूप एकता नाही होणार का? होणार की नाही होणार? तितकीच गोष्ट आहे. अधिष्ठान म्हणून काय झाले? एकच झाले ना. हे अधिष्ठान चैतन्य वेगवेगळ्या नावाने त्याला म्हणतात. वाच्यार्थ, लक्षार्थ, उपाधी, औपाधिक, अनौपाधिक अशी वेगवेगळी नावं देतात. वेगवेगळ्या प्रक्रियेने संभव. बिंब प्रतिबिंब है ना. वर समष्टीमध्ये बिंब कोण? ब्रह्मचैतन्य. प्रतिबिंब कोण? ईश्वर चैतन्य. व्यक्तीमध्ये बिंब कोण? आणि व्यक्तीमध्ये प्रतिबिंब कोण? बरोबर आहे ना. तर जीव चैतन्य प्रतिबिंब. प्रतिबिंब हे काय आता? प्रतिबिंबावर शिका मारा. मिथ्या. मग खरं कोण? अधिष्ठान चैतन्य, बिंब चैतन्य. हे काय होतं? खरं होतं. यांची एकजूट होऊ शकते. बरोबर आहे ना. चला, आता काय झालं? कुठचं चैतन्याचे प्रतिबिंब असलेले जीव चैतन्य हे जरी त्या ईश्वर चैतन्याहून भिन्न, निराळे, वेगळे असे वाटत असले तरी तत्वता जीव ईश्वराची अधिष्ठानभूत कोण? सांगितलं, कूटस्थ आणि ब्रह्म ही दोन चैतन्ये एकच आहे. अधोरेखा करायला हे वेगळं वाटत असलं तरी हे काय? दोन चैतन्ये एकच आहे. याविषयी तुकाराम महाराज सांगतात. महत्वाचं आहे. बोला. हे समजण्यासाठी हे कळावं लागतं ना. का हो? संतांच्या वाक्य कळतील का आपणाला? हे असं कळतं.
अधिष्ठान चैतन्य मध्ये एक असेल ना. हा, तिथे ईश्वराचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. जीवाचं अधिष्ठान चैतन्य कोण? भूताचं चैतन्य. हे दोन्ही एकच आहेत, है ना. पण प्रतिबिंब रूपाने भिन्न वाचतात. ईश्वर भिन्न, जीव भिन्न, वेगळे वाटत असले, वेगळे दिसत असले, वेगळे समजत असले, तरी शास्त्र सांगतं म्हणून काय केलं? त्यानं एक मानलं पाहिजे. बरोबर आहे. याच्यासाठी तुकाराम महाराजांचं वचन दिलंय, तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवा, जेवढं जमेल तेवढं. याच्यामध्ये वेळ घालवा. दर्पणी दुसरे भासे परिते असे एकची. हे वाक्य तेव्हाच समजेल तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला विचारसागर हा वाचलात, साधू संताजवळ बसून असा समजून घेतलात तरच समजेल, नाही तर नाही समजलं. चला पुढे. हा बोल, काय आणखी सांग. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. लिहा. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. कोणापासून? जीवापासून निराळा नाही, ईश्वरापासून निराळा नाही. असं तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. लिहून टाका. झालं. आता पुढे झरकन जाऊया आपण. आरशात भासणारे प्रतिबिंब हे बिंबभूत मुखाहून वेगळे असतं का? नाही असते. बिंबभूत कोणत्याही पदार्थापेक्षा निराळे, भिन्न आहे असे वाटते ना? वाटते. तरी पण ते तत्वता वस्तुता वेगळे भिन्न नसते, है ना. हे उदाहरण आहे. काय? आरशात बिंबभूत मुखापेक्षा, बिंबभूत पदार्थापेक्षा आरशात भासणारे त्याचे प्रतिबिंब हे भिन्न निराळे वाटत असले तरी वस्तुता ते भिन्न निराळे असत नाही. हे झालं उदाहरण. तशाच तऱ्हेने एकाच चैतन्याच्या ठिकाणी भासणारा जीव चैतन्य एक आहे, एकच असू शकतं. चैतन्य एकाच चैतन्याच्या ठिकाणी भासणारा जीव ईश्वर हा भेद कसा मानायचा? कल्पित आहे. जीव ईश्वर हा भेद अधोरेखा करा. त्याच्यावर याला ठप्पा मारणं म्हणतात, शिक्का मारणं म्हणतात. काय म्हणतात? जीव आणि ईश्वर भेद दिसतोय, समजतोय, कळतोय, वाटतोय, निराळा वाटतोय, पण कल्पित. कसा मारायचा? शिक्का मारायचा. कल्पित आहे हा भेद. काय? अधोरेखा करा. हा भेद कल्पून असतून वास्तविक दुसरे हे भेद कल्पित आहेत. वास्तविक काय? वास्तविक चैतन्य एकच एक आहे. झालं ना. एक वाक्य झालं. काय? कसं म्हणायचं? आरशामध्ये दिसणारे प्रतिबिंब आपल्यापेक्षा वेगळे वाटते, समजते, कळते, तरी पण ते वेगळे नसते. ते बिंबभूतच असते. आपणच असतो ना ते, है ना. तशा तऱ्हेने जीव चैतन्याच्या ठिकाणी, जीव आणि एका चैतन्याच्या ठिकाणी जीव ईश्वर हा भेद भासत असला, कळत असला तरी तो कल्पित आहे. वास्तविक काय? एकच चैतन्य आहे. बस त्याला मिथ्या मानायचं. भेद मिथ्या माना. त्याच्यावर काय? जीव आणि ईश्वर भेदावर काय मानायचं? कल्पित, मिथ्या, खोटा असं. हे आपणाला असं करावं लागतं. याला जप म्हणतात, आवृत्ती म्हणतात. भेद कल्पित असून वास्तविक चैतन्य एकच एक आहे. झालं. एक गोष्ट झाली. किंवा बुद्धी प्रतिबिंबित जीव चैतन्य. बुद्धी प्रतिबिंबित म्हणजे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित जीव चैतन्यात व माया प्रतिबिंबत
मायेत प्रतिबिंब ईश्वर चैतन्यात, याच्यामध्ये उपाधी कोण लागतात? बुद्धी व माया. या दोन उपाधीमुळे जो भेद आहे असा वाटतो तो काय? कल्पित आहे. बरोबर आहे. दुसरं काय सांगितलं? बुद्धीमध्ये प्रतिबिंब जीव चैतन्यात आणि मायामध्ये प्रतिबिंब ईश्वर चैतन्यात. जो भेद दिसतो तो भेद बुद्धी व माया या उपाधीमुळे आहे असा वाटतो, तो कल्पित आहे. त्याला काय म्हणायचं? तो कल्पित आहे. वस्तुता मूळ चैतन्यात भेद नसून ते कसं आहे? अधोरेखा करा. एकमेव अद्वितीय आहे. ही काय झाली? भेद बाधक युक्ती. काय? याच्यासाठी दोन युक्त्या सांगितलेल्या, एक बिंब प्रतिबिंब आणि एक उपाधी. काय सांगितलंय है ना? जशा तऱ्हेने आरशात दिसणारं प्रतिबिंब तुमच्या बिंबापेक्षा वेगळं असतं, वाटतं, भासतं, तरी पण ते बिंब प्रतिबिंब दुसरं नसतं, एकच बिंबच असतं. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब हा भेद कसा कल्पित आहे. तशाच तऱ्हेने मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आणि अविद्येमध्ये किंवा बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव, याच्यामध्ये भेद जरी भासत असला तरी त्यांचं अधिष्ठान एकच चैतन्य आहे. ही एक युक्ती है ना. आणि भेद कसा आहे? मिथ्या. भेदाला काय मानलं है ना. आता परत दुसरं काय? औपाधिक भेद. काय? जीवाची उपाधी कोण आहे? अविद्या आहे ना. अविद्या मिथ्या आहे म्हणून जीवही संपतो आणि कुठंच चैतन्य आहे ना. मायामध्ये पडलेली माया ही उपाधी आहे आणि ईश्वर हा औपाधिक आहे. ही मायारूप उपाधीला संपवली ही ईश्वर संपतो. बंत कोण? ब्रह्म अधिष्ठान चैतन्य. ब्रह्म अधिष्ठान चैतन्य कोण? कुटस्थ. हे दोन्ही एकच आहे आणि त्याच्यामध्ये भेद हा औपाधिक आहे. भेद काय? भेद कसा तऱ्हेचा आहे? भेद हा औपाधिक आहे. म्हणून काय? वास्तव काय? जीव ईश्वरची एकता वास्तव आहे. काय? आणि जीव ईश्वरामधला भेद औपाधिक आहे. बरोबर आहे. बिंब प्रतिबिंबामधील भेदासारखा हा भेद औपाधिक भेद सुद्धा काय आहे? मिथ्या. बरोबर आहे. चला, हे आपलं श्रवण चाललेलं आहे, मननही चाललंय. तुम्ही घरी जाऊन जर पुन्हा बघितलात तर मनन होईल. अशा रीतीने भेदबाधक युक्तीने मनन करून, काय करून, श्रवण झाल्यानंतर गुरुजवळ बसून श्रवण केल्यानंतर घरी जाऊन त्याच्याविषयी विचार केला, मग त्याला काय म्हणतात? मनन म्हणतात. याला युक्तीने साधणं. मनन करून या भेद भ्रांती रूप प्रतिबंधाची निवृत्ती झाल्यावर काय प्रश्न उठतो? तर मी कोण आहे? कोहम. वर लिहा. संस्कृत मध्ये म्हणायचं म्हणजे काय? कोहम. हा, मी कोण आहे? मी कोण आहे हा यालाच काय म्हणतात? आत्मविचार, अध्यात्म विचार. काय म्हणतात? मी कोण आहे याला काय म्हणायचं? यालाच काय म्हणायचं? अध्यात्म विचार. तुमच्या तर मी कोण आहे? तर तुम्ही सांगा बाळासाहेब. काय? बाळासाहेब फड. कुठे राहतो? इंद्रायणी, अंबाजोगाई. बरोबर आहे ना. ही तुमची ओळख आहे ना. पण ही व्यावहारिक ओळख है ना. पण परमार्थामध्ये तुम्हाला कोणी विचारलं तू कोण आहेस? ब्रह्मास्मी म्हणावं लागेल है ना. तेच सांगतात. मी कोण आहे अशा अध्यात्म विचाराने मी अखंड सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे अधोरेखा करा. हे पक्क झालं पाहिजे. हा आपला निश्चय झाला पाहिजे.
अध्यात्म म्हटलं आत्मविषयक विचार, अध्यात्म विचार म्हणतात. या अध्यात्म विषयक विचाराने मी अखंड सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असा ब्रह्मात्म ऐक्य निश्चय करावा. है ना? काय विचार सुरू होईल? कशाचा विचार सुरू होईल? मी कोण आहे, त्याचं उत्तर काय मिळेल? साधू संत देतील तत्वमसी. तर तुम्ही काय म्हणायचं? अहम ब्रह्मास्मी. तो मी अखंड सच्चिदानंद ब्रह्म आहे. तर याने काय केलं? मी अखंड सच्चिदानंद ब्रह्म आहे. तर तुमचा निश्चय कुठला झाला? जीव ब्रह्म, ब्रह्म आत्म ऐक्य निश्चय करावा. काय करावं? पण ब्रह्म आत्मा, ब्रह्म आणि जीव याचा ऐक्य आहे, है ना? हा निश्चय कसा झाला? कसा झाला? जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे, ही भेद भ्रांतीला तुम्ही प्रतिबंध मानलं आणि या प्रतिबंधाचा मिथ्या मानून निराश केला. त्याच्यासाठी युक्त्या वापरल्या. युक्त्यासाठी दृष्टांत कोणता दिला? बिंब प्रतिबिंब दिला, उपाधीचा दृष्टांत दिला. 2 युक्त्या वापरल्या. कुठल्या युक्त्या वापरल्या? बिंब प्रतिबिंब भाव भेटला. बिंब आणि प्रतिबिंब. ईश्वर हे प्रतिबिंब आहे, जीव हे प्रतिबिंब आहे. त्याचं बिंब काय आहे? ब्रह्म आहे. आणि हे काय? कुठंच चैतन्य आहे. चैतन्य चैतन्य एकच असतं, म्हणून भेद नाही. दिसणार भेद खोटा आहे. दुसरी युक्ती काय? दुसरी ही युक्ती आहे, ईश्वर आणि जीवामध्ये भेद आहे, पण ईश्वर हा उपाधीमुळे आहे, माया उपाधीमुळे, आणि जीव हा अविद्या उपाधीमुळे, आणि हा भेद उपाधीमुळे आहे. जसा घटाकाश महाकाश असा भेद. त्याच्यामुळे त्यांचं जे अधिष्ठान चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य, आणि कुठचं चैतन्य, याच्यामध्ये एकता आहे, है ना? 2 युक्ता, बिंब प्रतिबिंब आणि उपाधी, हे लावून आपण काय केलं? जीव आणि ब्रह्मामधला जो भेद आहे त्याची बाधक 2 युक्त्या आहेत. या कुठल्या आहेत? जीव आणि ब्रह्मामधल्या बाधक या 2 युक्त्या आहेत. या जीव आणि ब्रह्मामधला भेद बाद झाला की तुमचा निश्चय काय होतो? तुम्ही विचार कराल, तर मी कोण आहे? मी कोण आहे? मग है ना, मी कोण आहे? त्याचं उत्तर संताजवळ बसलात तर तत्वमसी तो सांगणार. मग तुम्ही काय निश्चय का? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असा निश्चय करणार. तर असा निश्चय झाल्यानंतर मी ब्रह्म आहे असा तुमचा निश्चय झाल्याबरोबरच सगळी भूत तुम्हाला सोडून जातात. याच्यासाठी काय म्हणतात? पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची. आपल्या जवळ आपण पापी असतो. विशेषतः स्त्रिया म्हणतात, काय स्वामीजी आम्ही पाप केले समजत नाही, स्त्रीचा जन्म मिळाला आहे ना, असं वाटतं की नाही? हे पाप आहे. स्वामीजी मला काहीच कळत नाही, माझ्याजवळ काहीच नाही. दैन्य आहे, दुःख, रोजचं दुःख आहे. सून बरोबर करत नाही, मुलं अशी आहेत तशी आहेत, दुःख. पाप ताप दैन्य जाय उठा उठी पटकन निघून जात. कधी? झालिया भेटी हरिदासाची. म्हणजे ज्याने आपल्याला त्या परब्रह्माशी जोडून घेतलेलं आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणून जे जोडून घेतलेलं आहे, ते अशा हरिदासांची भेट झाल्यानंतरच तुमच्या जीवामधलं सकल दुःख, सकल चिंता, सकल काळजा, सगळं काही दैन्य, मी गरीब आहे, माझ्यामध्ये काही शक्ती नाही, मी पराधीन आहे, मी रोगी आहे, हे सगळ्या गोष्टी काय होऊन जातात, संपून जातात. तुम्ही कोण आहे? मी कोण आहे? हम ब्रह्मास्मी. ब्रह्म कोण आहे? सच्चिदानंद घन. मी अमर आहे, मी नित्य आहे, माझा कधीही मरण होत नाही, मला मृत्यू लावत नाही. आता ह्याच्यासारखा अनुभव काय आणखी काय होणार आहे? हा जप करावा लागतं का नाही? मी काय? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी देह नाही. दुःख कोणाला असतं? देहाला असतं, मला नाही. होय ना? याचं म्हणजे काय? तुम्हाला सर्दी होणार नाही का?
खोकला होणार नाही का? हा, त्याच्यावर उपाय करायचा नाही का? करायचा. पण उगाच दुःख मानायचं नाही ना, है ना. आपण काय सांगतो, हातभर दुःख असेल तर दाखवायचं किती? बोटभर. लोक काय करतात, बोटभर दुःख असतात, दाखवतात किती? हातभर, है ना. वेदांती काय करेल ना, काय काळजी करू? हा, औषध झालंय, डॉक्टरकडे गेलेलं आहे, फोटो काढलाय, सगळं झालंय, तुम्ही काय काळजी करू? असंच सांगायचं असतं की नाही. फरक दिसतो की नाही वर्तनामध्ये? आता चला दुसरीकडे वेळ आहे ना, तर झाला. हा, झालं, मग झालं तर झालं. आता पुढच्या वेळेला जीवाचा भेद आहे. आपण सावकाश करतोय, पहिलीतल्या विद्यार्थ्यासारखं करतोय, कारण त्याच्यामधला नुसतं ग्रंथ पूर्ण झाला हे महत्वाचा नाहीये. जो आम्हाला अनुभव आलेला आहे, हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये देखील उतरावा आणि तुम्हीही कसे सुनिश्चित तुमचं सुख सुनिश्चित व्हावं, कशाचंच काहीच वाटू नये.